पहिल्या पुरीचं नाव आहे आशा. पहिल्या पुरीचं नाव आशा आणि दुसऱ्या पुरीचं नाव इच्छा. ह्या दोन पुरी कुणाच्या? मायेच्या. पहिल्या पुरीचं नाव आशा आणि सगळं जग जगतंय कशावरती? आशेवरती. पगार वाढल आशा, पोरांची आशा, पाहुणे येतील, लग्न होईल आशा. पण ते जाता लय अवघड झालं. आता लग्नाचं लय अवघड झाले. पोरांना सांगतोय आता पोरगी बघत असं जाताना म्हणायचं नाही पोरगी अशी पाहिजे, पोरगीची का असं फायनल करून टाका. चला, या जगामध्ये तुम्ही आम्ही तज्ञ पण तुकोबाराय सर्वज्ञ आहेत आणि त्या तुकाराम महाराजांचा आजाभंग सेवेसाठी घेतलेला आहे. विठाला 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 विठाला. चरणाचा अभंगलेला तुकाराम महाराजांनी अभंगाला कडवे आहेत 5 आणि अभंगाच्या वेळण्यापूर्वी अल्पसा वेळेमध्ये अल्पसा परिहार म्हणजे तो असा. पुण्यभूमी, पवित्र भूमी, पावन भूमी. खरं तर मला वाटतं खरं तर आपल्या गावाचं नाव म्हणजे अवसरी आणि अवसरीमध्ये आज या ठिकाणी करतात जे हनुमान जयंती हनुमान यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि सोहळ्यामध्ये आज या ठिकाणी मला वाटतं की 7व्या दिवसाची कीर्तन सेवा 6व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलेली आहे. हे माझं मी परम भाग्य समजतो बघा, लक्षात ठेवा. आणि ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं तुमच्या गावामध्ये मला प्रथमच कीर्तन करण्याची संधी मिळाली असे आमचे समाधान दादा असतील, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. अर्थात दादांनी फोन केला आणि सांगितलं की महाराज आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आहे, लवकर सांगा महाराज तुमचा कुठला दिवस घालू द्या. मी म्हणले काम करा 10वा सोडून कुठला पण घाला, काय अडचण नाही. तर त्यांनी माझा 10वा न घालता त्यांनी डायरेक्ट माझा 6वा घातलेला आहे. हे माझं मी परम भाग्य समजतो. लक्षात आलं तुम्हाला बोलणं. सुंदर नियोजन आज या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं जे येपर्यंत सारखे म्हणजे महाराज फोन करतो ते महाराज कुठपर्यंत आला, महाराज कुठपर्यंत आला, जेवण महाराज कुठं. अर्थात असे आमचे मला वाटतं की हरिभक्त परायण सुनील महाराज जगताप अवसरीकर असतील, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. महाराजांचं मला वाटतं की काल कीर्तन झालं, बरोबर आहे का नाही? परवा झालं का? हो, परवा कीर्तन झालं. महाराजांना मनापासून मी धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थाने इकडं सुंदर खऱ्या अर्थाने नियोजन आज या ठिकाणी केलेलं आहे. इकडे गायनाई साथ करण्यासाठी महाराजांचं नाव श्रीकांत महाराज गलांडे. श्रीकांत महाराज असतील, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. महाराज तुमचं? कुमार शिंदे. कुमार महाराज असतील, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. ऋषिकेश महाराज मगर. ऋषिकेश महाराज पक्वाद साथ करण्यासाठी आमचे ऋषिकेश महाराज असतील, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. खरं तर मी ह्यांचं जरा नाव जरा थोडंसं स्पेशल मी घेणार होतो, पण असू द्या काय अडचण नाही. आणि पक्वादाच्या बाबतीत म्हणताना आता काय बोलावं हीच काय मला काय कळत नाही. म्हणजे ती काय म्हणतात असं ती सापाची अशी कातन निघल्यावानी असे वीज काढल्यावानी असा महाराजांचा पक्वाज आहे. असे आमचे ऋषिकेश महाराज असतील, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. आणि पक्वादाच्या बाबतीत महाराजांचा हात नाही पकडायचा तर पायच पकडायचा, कधी पण ध्यानात ठेवा. असे आमचे महाराज असतील, महाराजांना मनापासून धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थाने इकडे पक्वादी साथ करण्यासाठी कृष्ण महाराज असतील, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. इकडे गायना साथ करण्यासाठी ऋषिकेश महाराज मगर, हे पण ऋषिकेश महाराज, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. बघा लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आता इकडं आजचं कीर्तन शूटिंग करण्यासाठी आले ते असे मला वाटतं की ओम साई युट्यूब चॅनल अर्थात दादा आलेले, दादांना मनापासून मी धन्यवाद देतो. बघा लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर इकडं चोपदार बाबा असतील, बाबा नाव काय? साळुंके महाराज असतील, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. हे इकडे पिटीवाले महाराजांचं नाव बापूसाहेब महाराज. बापू असतील, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. इकडे चोपदार बाबा असतील, बाबा नाव काय? चव्हाण बाबा. चव्हाण महाराज असतील, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. बघा लक्षात ठेवा. एक जरा काम करा, जरा थोडासा आवाज वाढवा माझ्या माईकचा. आवाज द्या, बेस द्या जरा. हॅलो, रामकृष्ण हरी. हॅलो. आता असाच पाहिजे आता शेवटपर्यंत आवाज. विठाल विठाल. हिताले सर्व मान्यवर असतील, आचार्य प्राचार्य इथं बसले, जवळ बसलेले, पाठीमागे बसलेले, उभारले बसलेले, पाय लांबलेले, पाय कडलेले, जेवण आलेले बिगर जेवताले, झोपून आले झोपताले, टीव्ही बघून आले बिगर टी बघताले, बायकोशी भांडण करून आले, बायकोशी भांडतेले, बायकोला घेऊन आले, बायकोला ठेवून आले, बायकोला ठेवून आले, पोरांना घेऊन आले, पोरांना ठेवून आले, जेवण आले बिगर जेवताले, पिऊन आलेले बिगर पिता आलेले, म्हणजे चहा नाही. दुसरा अर्थ लावू नका. जे कीर्तनामध्ये पहिल्यांदा आले ते, जे येणार लिहू देत नाही ते. आणि इथं कीर्तन चालू आहे हे माहित असून सुद्धा निवांत घरी उताने घोरत पडले ते. सर्वांना माझा ऐकू येत असेल तर रामकृष्ण हरी. झाली का आता सर्वांची नावं? चला आता ज्यांची नावं घेतले ते देव, ज्यांची नाव नाही ती घेतली ती महादेव, ज्यांची नावं चुकून राहिली ती ब्रह्मदेव, आणि ज्यांची नावं मी कधीच घेत नाही ती साक्षात वाड्यातला मसोबा.
हा, मग चला तुमच्या सर्वांची नावं झाली आता काही सुद्धा अडचण नाही. टाळकरी म्हणाव तर 1 नंबर, आयोजन म्हणाव तर 1 नंबर, मंडप म्हणाव तर 1 नंबर, श्रोते म्हणाव तर 1 नंबर, कार्यकर्ते म्हणाव तर 1 नंबर, लाइटिंग म्हणाव तर 1 नंबर, साऊंड सिस्टीम म्हणाव तर 1 नंबर, श्रोते म्हणाव तर 1 नंबर, वादक म्हणाव तर 1 नंबर, चोपदार म्हणाव तर 1 नंबर आणि कीर्तनकार म्हणाव तर 1 नंबर. कोण म्हणा 2 नंबर. मी का 2 नंबर आलाय का अवसरी कर बरं जाऊ द्या. ऐका मी जरी 2 नंबर वाला असलो तर पोरांना वाटतं का मी 2 नंबर वाला असेल म्हणून वाटतं का सांगा बरं होय चोपदार वाटतं का चव्हाण दादा वाटतं का सांगा. नाही कसं माहितीये का चोराचं आणि आमचं काम सारखंच असतं. चोर पण रात्री छापतात आणि आम्ही पण कुशाल म्हणजे रात्री छापतो. पण जाऊ द्या दादा 6व्या दिवसाचं कीर्तन म्हणजे वाक्य सांगतोय. आजचं कीर्तन मी 1 नंबर 2 नंबर साठी अजिबात आजचं मी कीर्तन करणार नाही. आजचं कीर्तन तुम्हाला बरं वाटेल म्हणून मी अजिबात कीर्तन करणार नाही दादा. तर आजचं कीर्तन तुमचं बरं होईल म्हणून मी कीर्तन करणार आहे. विठाला विठाला चला कीर्तन चालू झाले आणि कीर्तन चालू असताना फक्त पटापटा सर्वांनी बोलत जायचं. माणसावरती संकट आली की माणसं देवाचा धावा करतात. बरोबर माणसावरती संकट आली की माणसं देवाचा दावा करतात. हा माणसाचा नियम आहे. पण देवाचा एक नियम आहे जो जास्त दावा करील त्याचं वाटोळं करायचं नाही. नाही नाही तुम्ही अजून बघा ज्यानी ज्यानी जास्त देवाचं भजन केलं ज्यानी ज्यानी जास्त देवाचा दावा केला त्यांच्या संसाराचं वाटोळं झालं. मीराबाईंनी भजन केलं संसाराचं वाटोळं झालं. चोकोबारींनी भजन केलं संसाराचं वाटोळं झालं. तुकोबारींनी भजन केलं संसाराचं वाटोळं झालं. माऊलींनी भजन केलं संसारच झाला नाही. म्हणजे याचा एकच अर्थ आहे की जास्त भजन करणाऱ्याच्या देव संसाराचं वाटोळं करतो. भजनी मंडळ आणि देवाजवळ काही नाही मी म्हणत नाही असं माझं म्हणणं नाही. महाराज म्हणतात काय देवा पुण्यवंत पाताळ लोकी नेला कीर्तिवानाचा अपमान केला चोरट्याचा बहुमान वाढवला आणि देवा धुंद झाला तुझा दरबार आणि देवाजवळ काही न्याय नाही. जन बायको पळवली त्याच्या भावाला सोन्याची लंका आणि सक्का जुडीदार सुदामा बिन भाकरीचा मारला. बायको पळवण्याच्या भावाला सोन्याची लंका आणि सक्का जोडीदार सुद्धा बिन भाकरीचा मारला. 5 पती असताना सुद्धा द्रौपदीनं कर्णाकडे बघितलं तरी द्रौपदीचं नाव पतिव्रतीच्या यादीत नंबर 1 ला. आणि लक्ष्मणाची बायको उर्मिला 14 वर्ष हातामध्ये दुधाचा ग्लास घेऊन आपल्या पतीसाठी उभी राहिली. यादीत कुठं नाव नाही. हाय कुठं उर्मिलेचं नाव नाही. आपण एक भाकरी खाल्ली तर लोक म्हणतात त्याला खाण्याचं भान नाही. 7 खंडे अन्न हाणून सुद्धा दुर्वास उपाशी. आपण एक बायको केली तर लोक म्हणतात तो संन्यासी नाही. आणि पट्ट्याला 16,108 बायका गरीब ब्रह्मचारी. आणि देवाजवळ काय न्याय नाही. आणि देव काय कोणाला काय खाऊ देत नाही. म्हणजे कसं जिथं दात आहे तिथं चणी नाही आणि जिथं चणी आहे तिथं दात नाही. ज्याला लाख रुपयाचा बेड झोपायला त्याला झोपच नाही. आणि ज्याला पडल्या पडल्या झोप लागते झोपायला साधी त्याला साधी संतरंजी नाही. ज्याला पंचपक्वान्नाचं ताट आहे त्याला भूकच नाही. आणि ज्याला मरणाची भूक आहे त्याला खायला अन्न नाही. ज्याला 500 एकर जमीन आहे त्याला पोरगच नाही. आणि काही जणांना गुंठा जमीन नाही 11 पोरं झोपायला जागा नाही. देव खाऊ देत नाही कोणाला. विठाला विठाला आता तुम्ही आता टाळकरी मंडळी वगैरे जगताप महाराज वगैरे तुम्ही सगळेजण म्हणताल का महाराज जास्त भजन करणाऱ्याच्या देव संसाराचं वाटोळ करत असेल तर भजन करायचंय कोणासाठी. पण आता जरा नीट ऐका ज्यांनी ज्यांनी जास्त देवाचं भजन केलं त्यांच्या संसाराचं वाटोळ झालं मान्य आहे. त्यांच्या जीवनामध्ये अडचणी आल्या मान्य आहे. त्यांच्या जीवनामध्ये संकट आली मान्य आहे. त्यांना समाजाने त्रास दिला मान्य आहे. त्यांना जगाने त्रास दिला मान्य आहे. पण त्या लोकांना जगाचा बाप भेटला. त्या लोकांना जगाचा बाप भेटला. मीराबाईने भजन केलं संसाराचं वाटोळं झालं हो द्या पण देव भेटला. सकोबाईने भजन केलं संसाराचं वाटोळं झालं हो द्या पण देव भेटला. गाता पाण्यात टाकला टाकू द्या पण तुका बराय जगद्गुरु ठरले. आणि लोकांनी माऊलींच्या आई वडिलांचा बळी घेतला पण ज्ञानेश्वर महाराज ज्ञानियांचे राजे ठरले.
ज्ञानाचा सागर आणि सखा माझा ज्ञानेश्वर किंवा काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती आणि मैसा पुत्रामुखी बोलविली श्रुती किंवा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा आणि चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा जोरदार टाळ्या गायकासाठी आणि पकवाज वादकासाठी वाजवा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा आणि चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा म्हणजे कसं आता ऐका. देव भेटला, हा बोलू नका, देव भेटला तर संसार चांगला होणार नाही आणि संसार चांगला झाला तर देव भेटणार नाही. मग आता अवसरीकरांना 6व्या दिवसाच्या कीर्तनात 2 ऑप्शन मी प्रत्येकाला देतो. ऑप्शन नंबर 1 बरं का, आता सावध बसा, पाठीचा काना ताट. ऑप्शन नंबर 1, एक तर तुमचा संसार चांगला होईल पण तुम्हाला देव भेटणार नाही, ऑप्शन 1. आणि ऑप्शन 2, तुम्हाला देव भेटेल पण तुमचा संसार चांगला होणार नाही, हा ऑप्शन नंबर 2. मग आता पटकन बोला, ऑप्शन नंबर 1 का ऑप्शन नंबर 2? 1 का 2? ऑप्शन नंबर 2. वा, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं तुमच्या संसाराचं वाटोळ व्हावा पण तुम्हाला देव भेटावा असं तुम्हाला सगळ्यांना वाटतं. पण लबाड बोलायचं ना कीर्तनामध्ये आलाय हे तुम्ही बाहेरून म्हणला का आतून म्हणला? मला म्हणजे पटकारना बोला, माझ्या गळीतील माळ जास्त पवित्र का तुमच्या गळीतील सोनं जास्त पवित्र? माळ. मी काम करा महिला मंडळ, माझी माळ मी तुम्हाला देतो, तुम्ही तुमच्या गळ्यातलं सोनं तुम्ही मला द्या. काय काय बाय म्हणत असतील, बाय मी याला सोनं मागायला लागला आमच्या गावात येऊन. काय करता बरं, समजा तुम्ही रस्त्यात चालला आणि तुम्हाला 2 मूर्त्या दिसल्या, पहिली मूर्ती म्हणजे रामाची आणि दुसरी मूर्ती म्हणजे रावणाची, तर तुम्ही कुठली मूर्ती उचलणार, रामाची का रावणाची? रामाची. चोरदार बाबा, रामाची. आणि पुढे गेला 2 मूर्त्या दिसल्या, रामाची आणि रावणाची, पण रामाची मूर्ती पितळेची असली आणि रावणाची मूर्ती सोन्याची असली तर कुठली उचलणार? रावणाची. कुठली मूर्ती उचलणार तुम्ही श्रोते पुरुष मंडळ? रामाची. मी असतो तर दोन्ही पण मूर्ती उचलली असते, काय एवढं टेन्शन घ्यायचंय? रावणाला सोन्या दुकानामध्ये मोडायचा, चांगल्या रिंगाच्या अंगठ्या करायच्या. बरं, सगळं जग कसं आहे? उलट आहे. सगळं जग कसं आहे? उलट आहे. बरं मला सांगा, महिला मंडळ पुरुष मंडळ महिला मंडळ पटकारना बोला, मला सांगा, पाकात गुलाब जामुन असावा का पाक आत असावा? म्हणा होता. हा मला सांगा, गुलाब जामुनात पाक असावा का पाक आत असावा? बरं जाऊ द्या, महिला मंडळ पटकारना बोला, भाजीला काय लागतं? भाजीला आता हे पण मी सांगाव का? भाजीला काय लागतं? मीठ. बरं मला सांगा, मीठ भाजीला लागतं का आपल्याला लागतं? आपल्याला लागतं. बरं आपल्याला लागतं का आपल्या तोंडाला लागतं? तोंडाला. बरं तोंडाला लागतं का आपल्या जिभेला लागतं? आणि माणूस काय म्हणतो, मीठ कशाला कमी आहे? भाजीला. सगळं जग उलट आहे. पुरुष मंडळ पटकारना बोला, पायात बूट घालता का बुटामध्ये पाय घालता? बुटामध्ये का पायात बूट? बुटामध्ये पाय घालताना आपले लोक काय म्हणतात, पायात बूट घाला. सगळं जग उलट आहे. महिला मंडळ हातात बांगडी घालता का बांगडीमध्ये हात घालता? हातात बांगडी. बांगडीमध्ये हातात बांगडी नाही घालत, बांगडीमध्ये हात घालता. आणि आपण काय म्हणतो, हातात बांगडी घाला. सगळं जग उलट आहे. बरं मला सांगा, पुरुष मंडळ अंगात शर्ट घालता का शर्टामध्ये अंग घालता? अंगात शर्ट आत का फाडून घालता का सांगा बरं आता? शर्टामध्ये अंग घालता. म्हणजे सगळं जग कसं आहे? उलट आहे. महिला मंडळ पुरुष मंडळ पटकारना बोला, तुम्ही चहा पे लागला आणि चहा मध्ये माशी पडली तर तुम्ही चहा टाकून देता का माशी टाकून देता? काय टाकून देता? माशी टाकून देता. चहात माशी पडले, काय टाकून देता? चहा टाकून देता. काय टाकून देता?
चहा आणि देशी गायचं 1500 रुपये किलो तूप आणि त्या जर तुपामध्ये माशी पडली तर तुम्ही काय टाकता? माशी टाकता? माशी टाकता होय अवसरीकर, माशी टाकता? अरे अगोदर चोखता मग टाकता, त्याला मक्की चूस म्हणतात. काय करता तेवढं सांगा. साधं उदाहरण बघा, मला सांगा, आपण नारळ कोणाला फोडतो? नारळ नारळ कोणाला फोडतो? देवाला. आणि देवाला नारळ केवढा ठेवतो? तुकडा. आणि बाकी सगळा आपल्याला. फोडलाय कोणाला? देवाला. आणि बाकी सगळा आपल्याला. आणि तो जर नारळ नासका निघाला सगळा देवाला. अक्का चाक्का नारळ देवाला. आणि वर्ण म्हणतो देव पावला बर का. अरे कशाचा पावला? मला म्हणजे पटकरना बोला. स्वतःच्या पोटाला खायला पोळी केवढी करता? लाडक्या बहिणीचं पैसे डबल येतील जरा बोल जावा. केवढी करता? स्वतः पोटाला एवढी. आणि देवाला नैवेद्य म्हणून केवढी करता? एवढी. स्वतःला एवढी, देवाला एवढी. म्हणजे स्वतः एवढं एवढं खायचं, देवाला वेळ द्यायचं, आणि देवाला वेळ द्यायचं, आणि देवाला एवढं मागायचं. कसा भेटेल आपल्याला देव? सगळं जग उलट झालं. खरं का नाही सांगा बरं? सगळं जग उलट झालं. बरं मला सांगा, आपल्या घरी देव यायचा म्हणला तर आपण आनंद साजरा करतो, पण आपल्यातलाच कोणतरी देवाच्या घरी जायचा म्हणला तर आपण दुःख साजरं करतो. बरं मला सांगा, हिथं बसलेल्यापैकी देव कोणाला आवडतो? त्यांनी बोटवर करा बर. देव 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 वा वा वा. हाय बऱ्यापैकी हाय परमार्थिक गाव, काय अडचण नाही. असू द्या, घात खाली. आता इथं बसलेल्यापैकी कुणाला असं वाटतं की देव आपल्या घरी यावा? त्यांनी बोटवर करा बर. वाह क्या बात आहे. असू द्या, घ्या खाली. आता इथं बसलेल्यापैकी कुणाला असं वाटतं की आपण देवाच्या घरी जावं? त्यांनी बोटवर करा बर. मावशी मावशी मावशी. अहो देवाच्या घरी म्हणजे ते पंढरपूरला नव ढगात जा वाटतं का? हात खाली घ्या. पण जो जन्माला आला त्याला मारावं लागणार. म्हणजे कसं? आपला जन्म झाला खाटावर, लग्न झालं पाटावर, आणि मेल्यानंतर दावा होणार नदीच्या काठावर. आणि जो जन्माला आला त्याला मारावं लागणार. म्हणजे कसं? बाटली घेतली टोपण फुकट, मोबाईल घेतला चार्जर फुकट, पकवास घेतला गट्ट्या फुकट, विना घेतला तारा फुकट, शर्ट घेतला गुंड्या फुकट, लग्न केलं बायको फुकट, गाडी घेतली स्टेपनी फुकट, आणि तसं जन्म घेतला मृत्यू फुकट आहे. आणि जो जन्माला त्याला मारावं लागणार. म्हणजे कसं? कार गाडी राहणार आहे, कार गाडीचा मालक जाणार आहे. ट्रॅक्टर राहणार, ट्रॅक्टर ड्रायव्हर जाणार. पोलीस स्टेशन राहणार, पोलीसवाला पोरानो. शाळा राहणार, गुरुजी जाणार. मंडप राहणार, श्रोते जाणार. टाळ राहणार, टाळकरी. पकवास राहणार, पकवास वाजवणारे महाराज जाणार. पिटी राहणार, पिटी वाजवणारे महाराज जाणार. दांडकर राहणार, दांडकर राहणार आहे, दांडकर राहणार आहे ना. आणि चोपदरवाले बाबा जाणार. अभंग राहणार, कीर्तनकार जाणार. म्हणताय तो अनावर तर नाही म्हणा. म्हणजे जो जन्माला आला त्याला मारा. आणि अशी काळोबा खाईल किंवा जन्माले बाळ आणि त्याची वाट पाहे
काळ किंवा येते नाही उरो आली आवत किंवा देह हे काळाचे धन कुबेराचे आणि येते मनुष्याचे काय आहे विठ्ठला 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 विठ्ठला. ऐका, देवाचा नियम आहे जो जास्त भजन करील त्याच्या संसाराचं वाटोळ करायचं. संतांचा नियम आहे संसाराचं वाटोळ झालं हो द्या पण आपला परमार्थ चांगला झाला पाहिजे. महाराज म्हणतात ना संसाराच्या नावे आणि घालोनिया शून्य. आणि माणसाचा नियम आहे परमार्थाची वाट लागली तरी चालेल पण आमचा संसार चांगला झाला पाहिजे हा नियम. परमार्थाची वाट लागली तरी चालेल पण आमचा संसार चांगला झाला पाहिजे हा नियम कुणाचा? माणसाचा. किती पण संसार करा संसार दुःखाचा आहे. माऊली म्हणतात ना तुझे जव जव घडे तव तव संसार भय जोडे हे आपुलीनी तोंडे आणि देव बोलती वेदे किंवा प्रपंच जरी सुख वाटे तरी का सेवितगिरी कडे आणि राज्य टाकून गेले थोडे आणि ते का वेडे म्हणावे. संसारामध्ये गरीब पण दुःखे आणि श्रीमंत पण दुःखे. गरीब 5 किलोमीटर चालतो पोट भरण्यासाठी आणि श्रीमंत 5 किलोमीटर चालतो वाढलेलं पोट कमी करण्यासाठी. गरीब 5 किलोमीटर चालतो भाकरी कमवण्यासाठी आणि श्रीमंत का 5 किलोमीटर चालतो खाल्लेली भाकरी पचवण्यासाठी. गरीब पण दुःखी आहे श्रीमंत पण दुःखी आहे. तुम्हाला वाटतं माझं बरं आहे मला वाटतं तुमचं बरं आहे मला वाटतं तुम्ही सुखे तुम्हाला वाटतं मी सुखे मला वाटतं आमचे ऋषिकेश महाराज सुखेत ऋषिकेश महाराजांना वाटतं जगताप महाराज सुखेत मला वाटतं हे चोपदार बाबा सुखेत आणि आम्हाला सगळ्यांना वाटतं आमचे हे चोपदार बाबा सगळ्यात जास्त सुखी आहेत. बाबा तुम्ही सुखी आहे का नाही सांगा. वा वा पण खरं सांगा बाबा तुम्ही संसाराच्या बाबतीमध्ये सुखी आहे का परमार्थाच्या बाबतीमध्ये? दोन्ही पण. तुम्ही तो ऑलराऊंडर निघला राहू. बरं आता बघा आता ऐका तसं नसतं तसं नसतं. कसं असतं बघा बाबा खरं सांगा कधी कधी असं वाटतं का नाही म्हणजे सारखं नाही कधी कधी सगळा संसार सोडावा आणि त्या पंढरपूरच्या वारला जावं कधी कधी वाटतं का नाही? कधी कधी वाटतं का नाही? आपण आता मला सांगा आता सप्ताह संपल्याच्या नंतर तुम्ही कुठे जाणार? घरी जाणार. आता मस्ती तर मी पोपटावणी मिठू मिठू बोलतोय आता मी काय कीर्तन संपल्याच्या नंतर मी काय काशीला जाणार आहे का? हा संसार आहे. मग संसारामध्ये प्रत्येक जण दुःखी आहे. विठ्ठला विठ्ठला संसार किती पण करा दुःखाचा आहे. पुरावा ज्ञानोबा म्हणतात निंबाची या झाडा साखरेचे आळे आणि बीज तैसे फळे येते तया. मग संसार दुःखाचा आहे पण तरी पण आपण संसार सोडतो का? नाही. का नाही सोडत? एका मिनिटात तुम्हाला सांगतो. आता एका मिनिटात तुम्हाला सांगतो. दादा तुझं नाव काय रे? आर्यन. आता पटकरना बोला. या मुलाचं नाव आर्यन आहे. या मुलाचं नाव तुम्ही आजार नाही ना काय अडचण नाही. या मुलाचं नाव आर्यन आहे. आता पटकरना बोला. माझा असा प्रश्न आहे माणूस संसार का सोडत नाही? आता याचं नाव आर्यन आहे. बरं मला सांगा ज्या वेळेस आर्यन जन्माला आला होता त्यावेळेस याला नाव होतं का? नाही. मग त्यावेळेस हा जीव होता का शिव होता? शिव. नाव नव्हतं. पण आता मला सांगा हे याचं नाव ठेवलंय मग याचं नाव खरं आहे का खोटं आहे? खोटं. खरं कसं काय राहील? ठेवलंय म्हणताना याचं नाव कसं आहे? खोटं आहे. मग ज्या करता याचं नाव खोटं आहे त्या करता याच्या नावावर जी इस्टेट होणार आहे का झाली बिली आता नाव नाही का? आता ऐका याच्या नावावर जी इस्टेट होणार आहे ती इस्टेट खरी आहे का खोटी आहे? खोटी. आणि तुम्ही आम्ही खऱ्यासाठी मरतो का खोट्यासाठी मरतो? खोट्यासाठी. जन्माला आल्यापैकी इथं बसलेल्यापैकी कोणाला सुद्धा नाव नव्हतं पण प्रॉब्लेम झाला आपला जन्म झाला आणि प्रत्येकाच्या आजीबाईने प्रत्येकाला काकाला घेतलं आणि आजीबाईने सांगितलं मी तुझी आजी हा तुझा आजा ही तुझी आई आणि हा तुझा बाप. आणि त्या क्षणी
प्रत्येक माणसाला एक गोष्ट चिटकली आणि त्या गोष्टीचं नाव म्हणजे माया. त्या गोष्टीचं नाव म्हणजे माया. म्हणून तुकोबाऱ्या म्हणता देवा आणि कण लगे माईक पदार्थ आणि तेथे माझे अर्थ नको देवा किंवा नको नको मना गुंतू माया जाळी काळाला जवळी गाचा वया, काळाला जवळी गाचा वया, आणि काळाला जवळी ग्रासावया. आता माया काय भानगड आहे एका मिनिटात तुम्हाला सांगतो बरं का. आता आपल्याला बघायचं आहे माया कशाला म्हणतात. एक सावकर होता आणि एक माणूस पळत आला. तो म्हणला सावकर काय आपल्या गावाच्या शिवेवर जोरदार अपघात झालाय. मग माणूस मेलाय. मरुदी काय झालं मग चांगलं झालं. परत 5 मिनिटांनंतर माणूस पळत आला. तो म्हणला सावकर आपल्या गावाच्या शिवेवर जोरदार अपघात झालाय आणि माणूस मेला. मरुदी मग काय झालं. पण सावकर मेलेला माणूस तुमचा जावई होता. एवढं सावकारानं ऐकलं आणि सावकाराचा बीपी जाग्याला वाटला. आता पटकरना बोला. अगोदर सावकाराला कळालं माणूस मेला त्यावेळेस सावकाराला दुःख झालं का होय किंवा नाही तेवढं मला सांगा. नाही. आणि नंतर सावकाराला कळालं अरे तुझा जावाई गेला मग सावकाराला दुःख झालं. मग मला सांगा सावकाराला दुःख जावयानं दिलं का जावयावरती असलेल्या माईनं दिलं. माया. मग आजच्या कीर्तनात काय करायचं माहितीये का. आजच्या कीर्तनात ही जी माया ना माया मायेचा आपल्याला मर्डरच करायचा आहे. कारण की जोपर्यंत माया मरत नाही तोपर्यंत आपण काय देव काय होत नाही. मग आपल्याला कोणाला मारायचं आहे बोलत चला. कोणाला मारायचं आहे माईचा. मायेला पण कसं माहितीये का माईला पण लगी मारलं असतं पण मायेचा प्रपंच लय दांडगा. कुणाचा कुणाचा मायेचा. मायेला एकूण 10 पोरं आणि 2 पुरी आहेत. कुणाला कुणाला. आता पटापटा मायेची पोरं मग बरं का आता घोटाळा करचा नाही तर. मायेच्या पहिल्या पोराचं नाव आहे काम. पहिल्या पोराचं नाव आहे काम. महाराज 2-2, 3-3 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार होतोय. ह्याला कारण काय. काम. हैदराबादची घटना तुम्हाला माहित आहे. कोलकातीची घटना तुम्हाला माहित आहे. बदलापुराची घटना तुम्हाला माहित आहे. ह्याला कारण काय काम. आणि कीर्तनामध्ये प्रत्येक महिला मंडळाला माझं एकच सांगणे. महिला मंडळ तुम्ही सगळेजण महिला मंडळ तुम्ही माझ्या आई आहात. महिला मंडळ मी तुमचं लेकरू आहे. हे लेकरच फक्त 2-3 वाक्य ऐकणार महिला मंडळ. ओ महिला मंडळ ऐकणार. महिला मंडळ तुम्ही तुमच्या मुलीला सांगता तायडे असे कपडे घाल तसे कपडे घाल सांगताना महिला मंडळ जरूर सांगा. महिला मंडळ एक वाक्य सांगू का महिला मंडळ. मुलीच्या अंगावरती 5,000चे कपडे असावे पण हिंदू संस्कृतीला शोभतील असे असावे. आणि महिला मंडळ तुम्ही तुमच्या मुलीला सांगता तायडे असे कपडे घाल सांगा महिला मंडळ. पण कधी कधी तुम्ही तुमच्या मुलाला सुद्धा सांगा दाद्या समाजामध्ये चालला ना प्रत्येक मुलीला मुलीकडे तू प्रत्येक मुलीला तू तुझी ताई समज असं जर तुम्ही सांगितलं ना तर महाराष्ट्रातले 90% गुन्हेगारी जाग्याला थांबल्याशिवाय राहणार नाही. नाहीतर महाराज आज असे प्रकरण आपल्या डोळ्यासमोर येऊ लागले. लाज वाटते कीर्तनातून सांगायला. लाज सांगू एक प्रकरण. बापाने मुली लहानाचं मोठे केलं महाराज. बघता बघता मुलगी मोठी झाली. मुली कॉलेज जाऊ लागली आणि एक दिवस असा आला मुलगी कॉलेजला गेली मुलगी माघारी आली नाही. आईने फोन केला हो आपली मुलगी आली नाही हो. बाप म्हणला टेन्शन घेऊ नको आपली मुलगी येईल माघारी. बघता बघता संध्याकाळच्या 8 वाजतात 9 वाजतात 9 मुलीचा कुठं पत्त्या नसतो. त्यावेळेस बाप बिचारा बाप पोलीस स्टेशन मध्ये जातो महाराज. बाप पोलीस स्टेशन मध्ये गेला आणि बाप पोलीस वाल्या साहेबाला म्हणला साहेब ओ साहेब काय पण करा साहेब पण माझ्या मुलीला वाचवा. ओ साहेब माझ्या मुलीला वाचवा. अरे वाघासारखा बाप डसा डसा पोलिसासमोर रडला रे. डसा डसा रडला. अरे अडचण आल्यावर तो लढला
पण कधी तो रडला नाही. तो वाघासारखा बाप रडला. पोलीस म्हणला टेन्शन घेऊ नका, तुमच्या मुलीला शोधेन. बघता बघता 2-3 दिवस निघून जातात आणि पोलीस स्टेशन मधून फोन येतो, अहो लवकर या, तुमची मुलगी सापडली. मुलीची आई, मुलीचा भाऊ, मुलीचा बाप तिघजण जातात, पोलीस स्टेशन मध्ये जातात आणि बघतात तर काय तिथं मुलगी उभी असते आणि ती मुलगी एकटी उभी नसते, तर त्या मुलीच्या शेजारी तिचा प्रियकर उभा असतो. बाप म्हणतो, तायडे तू चूक केली आहे तायडे, असू दे तायडे, मी तुझी चूक माफ करतो, पण तायडे चल आता तू आपल्या घरी. त्यावेळेस तो पोलीस काय म्हणाला माहितीये का? ऐका पोलिसाचं उत्तर, तुमच्या अंगावरती काटे आल्याशिवाय राहणार नाही. पोलीस म्हणला, अहो माफ करा, तुम्ही तुमच्या मुलीला घरी घेऊन जाऊ शकत नाही. उलट तुमच्या मुलीने आमच्याकडे अशी तक्रार केली आहे की मला आणि माझ्या प्रियकराला माझ्या भावापासून आणि माझ्या बापापासून धोका आहे. एवढं त्या बापानं ऐकलं. बापाला हृदय विकाराचा झटका आला. आयसीयू मध्ये बापाला ऍडमिट केलं. 15 लाख रुपये खर्च केला, पण शेवटी बाप मेला. आणि पुरीच्या झालं मनासारखं, तिनं केलं लग्न. पण एकाच वर्षात त्या पुरीच्या प्रियकरानं दुसरं लग्न केलं. पुरीला टेन्शन आलं, पुरगी औषधाची बाटली पेली आणि पुरगी मेली. त्या घरामध्ये काय राहिलं तेवढं मला सांगा. बरं मी काय लाबाड बोलतोय? मी माझ्या मनाचं बोलतोय का मला येड लागलं म्हणून मी बोलतोय? एक वाक्य सांगू का? जाऊ द्या, माझं बोलणं कोणाला झोंबत असेल झोंबू द्या, लोक मला शिव्या देत असतील देऊ द्या, काय अडचण नाही. पण वाक्य सांगू का? माझ्या बोलण्यानं एखाद्या बापाच्या गालावरला हसू जर शेवटपर्यंत जर टिकत असेल ना, तर 100 लोकांनी जरी मला शिव्या दिल्या काय अडचण नाही, मी शिव्या खाईन, पण तुमचं चांगलं झालं पाहिजे हाच माझा उद्देश आहे. आणि कीर्तनामध्ये प्रत्येक ताईला माझं एकच सांगणं आहे, पुरीनो तुम्ही सगळेजण, तुम्ही माझ्या मोठ्या बहिणी आहात, मी तुमचा लहान भाऊ आहे. पुरीनो तुम्ही एक वेळा अभ्यास कमी करा, तुम्ही एक वेळ शाळा कमी शिका, काय अडचण नाही, तुम्ही चहा करू नका. पण पुरीनो तुमचा बाप आहे ना, पुरीनो तुमचा बाप वाघ आहे, वाघ. आणि पुरीनो तुमच्या बापानं त्यानं त्याचं सगळं विकलंय पुरीनो, पण तुमच्या बापानं त्यानं कधी त्याचा स्वाभिमान कधी विकला नाही. सगळं विकलंय पण स्वाभिमान कधी विकला नाही. आणि पुरीनो वाघासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली जाईल असं कधी गैरवर्तन करू नका. तुमचा सप्ताह सफल झाला, काय मत आहे सांगा? असू द्या बिचारावरती कर्ज आहे, असू द्या अडचण आहे, असू द्या, पण बापाची मान समाजामध्ये खाली तेवढी जाऊ देऊ नका. आणि पुरीनो मी म्हणत नाही बाबा तुम्ही तोंडाला मेकअप करू नका, पाऊंड्स पावडर लावू नका, फेअर अँड लवली लावू नका, लिपस्टिक लावू नका, मी म्हणत नाही पुरीनो, काय अडचण नाही, बिनधास्त मेकअप करा. पण पुरीनो तुम्ही तुमचं तोंड एवढं पण पांढरं करू नका की तुमचं तोंड पांढरं करण्यानं तुमच्या बापाचं तोंड काळं होईल. एवढं पण तोंड कधी पांढरं करू नका. पटाला लय माझं बोल. आणि समाजामध्ये चालत असताना, जी मुलगी समाजामध्ये चालत असताना मान खाली घालून चालते, त्याच मुलीचा बाप समाजामध्ये वर मान करून चालू शकतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. विठाला 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 विठाला. पटकन बोला, किती पोरं झाली? पोरं कुणाला? मायेला. माईच्या पहिल्या पोराचं नाव विसरला काय? पोरं मायची. माईच्या पहिल्या पोराचं नाव, पहिल्या पोराचं नाव काम. आत्ताशी 10 वाजून 10 मिनिटं झाली, आत्ताशी एक पोरगा झाला. कुणाला? मायेला. किती पोरं आहे ती? काकडा झाला तरी चालेल, पण सगळी पोरं मी संपूर्णच टाकणार. थोडी पटापटा पोरं घेऊया काय? पुन्हा ऐका. माईच्या पहिल्या पोरा पटापटा मोपा. माईच्या पहिल्या पोराचं नाव आहे काम, दुसऱ्या पोराचं नाव आहे क्रोध, तिसऱ्या पोराचं नाव आहे मोह, चौथ्या पोराचं नाव आहे लोभ, 5व्या पोराचं नाव आहे मद आणि 6व्या पोराचं नाव आहे मत्सर. किती पोरं झाली? 6. कुणाला? माईला. आता 7व्या पोराचं नाव आहे का? 7व्या पोराचं नाव आहे मी. मी कोण आहे? मी महाराज आहे, महाराज. मी महाराज आहे, मी महाराज आहे. तू महाराज नाही, तू प्युअर येडा गाढव आहे. अरे तुझ्या जवळ अहंकार आहे, आणि ज्याच्या जवळ अहंकार आहे तो कीर्तनकारच कसला. आता हो का, आपल्या गावाचं भूषण जरी म्हणलं तर काय अडचण येणार नाही. असे आपले जगताप महाराज बघा,
महाराज सुप्रसिद्ध कीर्तनकार असून सुद्धा आणि आज एका कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे आहेत आणि सहजासहजी महाराज आता आपल्याला माहित आहे कीर्तनकाराच्या कीर्तना सहजासहजी येत नसतात. नम्रपणा आहे. आता एवढे सुंदर महाराज पकवाज वाजवतात पण अहंकार आहे का? ऋषिकेश महाराजांना अहंकार आहे, कृष्णा महाराजाला अहंकार नाही, अजिबात नाही. पण आता आमच्या इकडे थोडं पकवाज वाजवायचं चांगलं यायला लागलं आणि त्याला विचारलं बाबा अरे गावामध्ये भजन आहे तुला ये लागते, येतो पकवाजान हातोडियान गट्टियान पावडरान कनिकान तू काय नुसतं काय पकवाज फोडा येतो का नुसता? अहंकार करू नका. आता माणसाला काय अहंकार आहे? बाबळीच्या झाडापासून ते त्या लिंबाच्या झाडापर्यंत रोड टच आहे ना, ती सगळं आपलं आहे. इकडली अर्धा एकर इकीन पण तुझी जिरवीन आणि तुझी जर नाही जिरवली ना तर नाव नाही सांगणार सकाराम पाटील. हे तू कोण आहे ना सकाराम पाटील? कोण आहे का सांगा? नसली तर आमच्या गावची समजा. अहंकार. आता काय काय लोकांना अहंकार, कुणाचा बंगला भारी कोणाला त्याचा अभिमान, कुणाकडे जमीन मोकार कोणाला त्याचा अभिमान, कुणाची बायको दिकणी कोणाला त्याचा अभिमान, कुणाचं पोरग इंग्लिश मीडियम मध्ये शिकतंय कोणाला त्याचा अभिमान, कुणाची म्हैस जास्त दूध देते कोणाला त्याचा अभिमान, कुणाचा बंगला मोठा कोणाला त्याचा अभिमान. काय काय लोक म्हणतात बंगला आपला आहे, बंगला आपला आहे. येडा आहे तू, तुझा बंगला स्मशानभूमीत आहे आणि त्या स्मशानभूमीला सुद्धा पत्रे ठोकलेत 12. का माहित आहे का? हा पळून जाऊ नये म्हणून निवांत जळ. अहंकार करू नका. याचं एकच कारण नम्रपणा माणसाकडे असला पाहिजे. याचं कारण मंडप किती जरी मोठा असला तर मंडपाला शोभा झालेली शिवे नाही बर का. मंडप किती जरी मोठा असला तर मंडपाला शोभा झालेली शिवे नाही. मंदिर किती जरी मोठा असलं तर मंदिराला शोभा कळसाशिवे नाही. सप्ताह किती जरी मोठा असला तर सप्त्याला शोभा काल्याच्या कीर्तनाशिवे नाही. आणि माणूस किती जरी मोठा असला तर माणसाला शोभा नम्रतेशिवे नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. पण तुका बऱ्या म्हणतात अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला विठाला विठाला विठाला. किती पोरं झाली? 2 7 झाली पोरं. कुणाला कुणाला? 7व्या पोराचं नाव मी, 8व्या पोराचं नाव तू, 9व्या पोराचं नाव तुझं आणि 10व्या पोराचं नाव माझं. किती पोरं झाली? 10. कुणाला? माय. आता लयच लवकर झाली म्हणा 10 पोर असू काय अडचण नाही. आता राहिल्या त्या 2 पुरी. कुणाच्या? माईच्या. पहिल्या पुरीचं नाव आहे का बरं का? पहिल्या पुरीचं नाव आहे आशा. पहिल्या पुरीचं नाव आशा आणि दुसऱ्या पुरीचं नाव इच्छा. ह्या 2 पुरी कुणाच्या? मायेच्या. पहिल्या पुरीचं नाव आशा आणि सगळं जग जगतंय कशावरती? आशेवरती. पगार वाढल आशा, पोरांची आशा, पाहुणे येतील, लग्न होईल आशा. पण तेच आता लय अवघड झालं. आता लग्नाचं लय अवघड झाले. पोरांना सांगतोय आता पोरगी बघत असं जाताना म्हणायचं नाही पोरगी अशी पाहिजे. पोरगी कशी का असना भलं ती नकटी वकटी ढंगरी बघत्या भिताडाकडं चालत्या वडाकडं एक डोळा हेकना केदर बी देखना बघत्या गुलाबजामुकडं मागते जिलेबीचा आकडं. कशी का असना फायनल करून टाका. सोलापुरामध्ये 500 तरुण पोरांनी कलेक्टर ऑफिस समोर मोर्चा काढला. ती 500 पोर म्हणायची कलेक्टर साहेब तुम्ही काय पण करा पण आमचं लग्न तेवढं करा. कलेक्टर मला माझा मी होऊन अजून मोकळा म्हणतो तुमचं गाव करू लग्न. अवघड झालं लग्नाचं. पोरांना सांगते पोरांना कष्ट करा, अभ्यास करा, देवाची भक्ती करा, चांगल्या कामाला सहकार्य करा, व्यसन बिसन अजिबात करू नका. घ्या जरा मावळ्यांचा आदर्श. मावळे कसे होते? ऊसाची मुळे हाताने पिळायचे, हांडांडा रस गिळायचे, व्यसन करणं टाळायचे आणि छत्रपतीला जाऊन मिळायचे. असे आपले मावळे होते. नाहीतर ऐका दारू तंबाखू बिडी गुटखा खाऊन तुम्हाला मिळतंय तरी काय? या वाईट व्यसनामध्ये अजिबात घसरू देऊ नका तुमचा पाय. डोळ्यासमोर जर तुम्हाला कुठली स्त्री दिसेल जर तुम्ही तिला मानत असाल माय तर तोच खरा ओरिजिनल शिवराय. ही गोष्ट लक्षात ठेवा. ऐका दारू पेला लिव्हर फुटल, गुटखा खाल्ला तोंड फुटल आणि चांगल्या कामात गेला बंधन तुटल. आणि त्याच्यासाठी मित्रमंडळी चांगली ठेवा नाहीतर सुरुवातीला पासतील ताडी, दारूची लावतील गोडी, लागली दारूची गोडी, विकावं लागेल माडी, विकली गाडी, बायकोची जीर्ण झाली साडी, अरे लाव ना त्या दारूला काडी, धर ज्ञानोबा राय तुकोबारायची जोडी आणि मग तुला कळल वारकरी संप्रदायाची गोडी. वारकरी बना जरा, कष्ट करा, अभ्यास करा, देवाची भक्ती करा तरच लग्न होतील. काय काय लोक पोरं माझं आमचं लग्न होत नाही. कोण पोरगी द्यायला मोकळाय? पोरगा दारू पितोय, गुटखा खातोय, ढाब्यावर जातो, आई बापा संग भांडण करतोय, शिक्षकाला उलट बोलतोय, मोटरसायकल जात असताना कुत्र्याला लात मारायला जातो, कीर्तनकाराच्या टिंगळ्या टावळ्या करतो. अरे तुला बघितल्यावर डीजे वाल्याला घाम फुटतो.
मग तुला काय पोरगी द्यायला कोण काय मोकळा आहे का? काय करतात एवढं मला सांगा. आणि पाया पडून सांगेन जरा कष्ट करा, जरा आपल्या विचार करा, जरा आपण कुठल्या मातीतली जरा आपण माणसं अभिमान जरा वाटू द्या. अहो महाराज, ज्या महाराष्ट्रातल्या मातीतला 16 वर्षाचा एखादा तरुण मुलगा आपल्या हातातलं रक्त जर काढून जर भवानी मातेला अर्पण करत असेल आणि सांगत असेल आई साहेब स्वराज्याची स्थापना मी करणार, त्याच महाराष्ट्रातल्या मातीतल्या किमान 16 वर्षाच्या पोराचं किमान पसायदान तरी पाठ असावं, पसायदान तरी पाठ असावं. अरे वयाच्या 32व्या वर्षी अंगावरती अशी जागा राहिली नाही, तिथं जखम झाली नाही, तरी सुद्धा हिंदू धर्म नाही सोडला. त्याच महाराष्ट्रातल्या मातीतल्या किमान 22व्या वर्षी पोराच्या तोंडाला निदान किमान गुटखा तरी नसला पाहिजे, गुटखा तरी नसला पाहिजे. काय काळ आला. अरे अभिमान वाटू द्या. महाराष्ट्रातल्या मातीतली आपण माणसं आहे. कशाला म्हणतात महाराष्ट्र? काय काय लोक म्हणतात करा कष्ट खावा उष्ट जय महाराष्ट्र. हा महाराष्ट्र आहे का? कशाला म्हणतात महाराष्ट्र? आता ऐका, एक मे जवळ आलाय. कशाला म्हणतात महाराष्ट्र? नीट ऐका. भरून आलेलं आभाळ म्हणजे महाराष्ट्र. हृदयाचं कान करून ऐका. भरून आलेलं आभाळ म्हणजे महाराष्ट्र. सगळीकडे पसरलेलं रानमाळ म्हणजे महाराष्ट्र. पांडुरंगाची आणि वारकऱ्याची जोडलेली प्रेमाची नाळ म्हणजे महाराष्ट्र. बळीराजाच्या बैलाच्या गळ्यातील चाळ म्हणजे महाराष्ट्र. तुकोबाऱ्यांच्या गळ्यातील टाळ म्हणजे महाराष्ट्र. सईचं कुंकवानं भरलेलं कपाळ म्हणजे महाराष्ट्र. सोन्याच्या नांगराला चांदीचा फाळ म्हणजे महाराष्ट्र. आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनातला सुवर्ण काळ म्हणजे महाराष्ट्र. आपला महाराष्ट्र आहे. आणि कशाला म्हणतात महाराष्ट्र? ऐका, शास्त्र सांगतं की साधू संतांच्या ताटामधलं खाल्लं पाहिजे उष्ट. जगद्गुरु तुकोबारायांना प्रत्येका बंगलीताना सोसावं लागलं होतं कष्ट. परमार्थामध्ये कधी चालत नाही जात पात आणि काष्ट, कारण की आमच्या राज्याचं नावच आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र. विठाला विठाला. चला पटकरना बोला. किती पोरं झाली? 11 पुरीचं नाव आशा. आणि सगळं जग जगतंय कशावरती? आशेवरती. महिला मंडळ 1500 रुपये येतील. 1500 रुपयाची आशा होती का नाही माहित नाही, पण 2100 रुपयाची आशा होती. आता पुरुष मंडळ ह्या नुसत्या बहिणी नाही त्या राहिल्या, आता लाडक्या बहिणी झाल्या त्या. ह्यांचं भाऊ तर मुख्यमंत्री आहेत, त्याच्यामुळे ह्यांना काय बोलून काय चालतच नाही. लाडक्या बहिणी आणि लाडका दाजी मला कागद गोळा करून करून म्हणा. यांचं लय भारी काम आहे. पुरुष मंडळ आपल्याला इष्टीनं पंढरपूरला जायचं म्हणलं तर आपल्याला तिकीट कसं आहे? फुल. ह्यांना फुल तिकीट नाही. ह्यांना कसं तिकीट आहे? हाफ. आणि जे लोक 75 वर्षाच्या पुढे आहेत त्या लोकांना एसटी कशी आहे? फुकट आहे. मला असं वाटतंय जी लोक 75 वर्षाच्या पुढे आहेत त्या लोकांना एसटी फुकट नको आहे, तर त्या लोकांना दवाखाना फुकट पाहिजे. काय मत आहे तेवढं मला सांग. पटाला लागलंय माझं बोलणं? पटाला लागलंय माझं बोलणं? आणि हाफ तिकीट महिला मंडळांना अजिबात नको आहे. मग हाफ तिकीट कुणाला पाहिजे? जे माझ्यासारखे अतिशय गोरगरीब जे विद्यार्थी आहेत. कोणाच्या गरीब असं हसू नये. आमच्यासारख्या गरिबांना हाफ तिकीट पाहिजे. पण हे काय निर्णय काय मी काय घेऊ शकत नाही. त्याकरता मला कोण बनावं लागेल? मुख्यमंत्री. आणि मी काय मुख्यमंत्री काय बनवू शकत नाही. त्याकरता मला निवडणुकीला उभं राहावं लागेल. आणि मी काय निवडणुकीला उभं राहू शकत नाही. आणि जरी निवडणुकीला उभं राहिलो तर तुम्ही मला काय मत काय देऊ शकत देऊ नका. तर तू आडावर तर होय म्हणा नाही दाना आता. आणि मला वाटतं तुमचा तालुका इंदापूर येतोय ना? ऐका, इंदापूर मध्ये विमानतळ होणार आहे. इंदापूर मध्ये आपल्या विमानतळ होणार, तुम्हाला माहित नाही खरं? ऐका, आपल्या इंदापूर मध्ये विमानतळ होणार आहे. पण कधी? मी मुख्यमंत्री झाल्यावर. मग तुम्हाला जर विमानतळ जर पाहिजे असेल तर मुख्यमंत्री म्हणून तुम्ही माझ्याकडे बघू शकता. बरं माझा पक्ष सांगा, मी कुठल्या पक्षाचा आहे सांगा. माझा पक्ष सांगा. माझा पक्ष ऐका, तसं बघायला गेलं सांगा माझा मी कुठल्या पक्षाचा. सांगितलं असतं नाही कसं आहे, सांगितलं असतं. पण कसं आहे बघा, मी वेगळ्या पक्षाने गेलो मग तुम्ही माझ्याकडे असं डोळं वाटून बघायचा मला कसं राहते काय असते काय सांगा मी कुठल्या पक्षाचा आहे सांगा. काय होईल तुला? मग ऐका माझा खरं पक्ष कुठला आहे. तसं बघायला गेलं तर मी भाजपचा आहे. नाही तसं काय बघू नका, मी भाजपचा पण नाही, मी राष्ट्रवादीचा पण नाही, मी हाताचा पण नाही, मी घड्याळाचा पण नाही, मी तुतारीचा पण नाही, मी शिंदे गटाचा पण
नाही मी ठाकरे गटाचा पण नाही. माझा कुठला पक्ष सांगू का? आमचा एकच पक्ष, फक्त आणि फक्त पांडुरंगावरती लक्ष. बाकी पक्षाच्या आम्ही काय भानगडीत पडत नाही आणि आमच्या पक्षातला उमेदवार कधी पडू शकत नाही. याचं कारण आमच्या पक्षाचा अध्यक्षच पांडुरंग आहे आणि आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री ज्ञानोबाराय तुकोबाराय आहेत. म्हणून वाक्य सांगू का? तुम्ही तुमच्या पोराला पुढारी बनवा, लोक 5 वर्ष तुमच्या पोराच्या पाया पडतील आणि तुम्ही तुमच्या पोराला वारकरी बनवा. आयुष्यभर लोक तुमच्या पोराला माऊली म्हणतील. विठाला 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 चला पोरं किती झाली? पोरं 10 आणि पुरी 2 10 अधिक 2 बरोबर 12. ही 12 पोरं कुणाची? जोपर्यंत 12 पोरं मरत नाही तोपर्यंत आपण काय देव काय होत नाही. जोपर्यंत 12 पोरं मरत नाही तोपर्यंत माया मरत नाही. माया मारायची असेल तर काय करावं लागेल? त्या देवाचं नाव घ्यावं लागेल. पुरावा हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ आणि तेने माया जाळ तुटेल. मग माया मारायची असेल तर त्या देवाचं नाव घ्यावं लागेल. हे तुकोबाराच्या नाव घ्या आणि त्या देवाचं नाव घेतल्यावर तर कोण मरेल? पोरं? हा पोरं मरतील. पण पोरं मेली म्हणजे माया पण मरेल आणि माया मेली मग आपण देव झालो. हे तुकोबारांच्या लक्षात आलं. तुकाराम महाराज म्हणतात बाबा म्हणून हातानं टाळी वाजवा आणि मुखातून त्या देवाचं नाव घ्या. मी तुमच्या पाया पडतो अभंगाचं पहिलं चरण. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो
तुकाराम महाराज म्हणतात बाबाओ हातानं टाळी वाजवा आणि मुखातून त्या देवाचं नाव घ्या. मी तुमच्या तुम्ही खोरं बोला नाही तर तिथून मी तुमच्या पाया पडतो. बस मला सांगा तुकाराम महाराजांनी आपल्या पाया पडावं का आपण तुकाराम महाराजांच्या पाया पडावं? आपण तुकाराम महाराजांच्या पाया पडावं. जसं पोरानं बापाच्या पाया पडावं का बापानं पोराच्या पाया पडावं? पोरानं बापाच्या पाया पडावं. पण काय वेळेस बापन तू पप्या अरे जरा थोडासा अभ्यास कर. अरे मूर्खा मी तुझ्या पाया पडतो. म्हणजे बाप सुद्धा काय वेळेस पोराच्या पाया पडतो. आणि पोरं पण लय खतरनाक आजकालची. एक पोरगा आली ती म्हणलं महाराज चला आमच्या घरी ताक पिला. मी चला घरी गेलो तांब्यावर ताक पिलो. मी म्हणलं तुझी मम्मी खवळणार नाही का तांब्यावर ताक कुठे गेले म्हणून? तर म्हणलं महाराज तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता जे तुम्ही जे ताक पिला ना त्या ताकामध्ये काल कुत्र्यानं तोंड घातलेलं. मला आला राग तांबे घेतला असा तांब्याचा चोरात असा आदळला. तांब्या जाग्याला फुटला आणि मग कालट म्हणतंय मम्मी महाराजांनी आपला संडाचा ह्याचा तांब्या पण फोडला. बोंबला काय करता सांगा. पोरं लय खतरनाक आहे ते. एक माझं कीर्तन चालू होतं आणि एक पोरग कीर्तनातून उठलं. म्हणले बस खाली तिथं खाली बस. ते बसलं पोरग पण कीर्तन संपेपर्यंत नुसतं माझ्याकडे रागानं बघायचं. लक्षात आलं आता मला हनते काय. आता मला वाटलं कीर्तन संपलं ती पोरग माझ्याजवळ आलं. ती पोरग म्हणलं महाराज मला तुमच्या पाया पडायचं. म्हणलं वा पड ना पाया. आणि काय करायचं ती पाया पडायला गेलं माझ्या धोतराला शिमूड पुसून गेलं. काय करता सांगा बरं. ती पोरं खतरनाक काय रे. कुणाच्या पण नादी लागतं पण पोरांच्या नादी अजिबात लागत नाही. काय करता चला पोरानं बापाच्या पाया पडावं का बापानं पोराच्या पाया पडावं? पोरानं बापाच्या पाया पडावं. सासून महिला मंडळ सासून सुनाच्या पाया पडावं का सुनानं सासूच्या पाया पडावं? बरोबर आहे सासून हा चुकीच नाही. बरोबर आहे सासून सुनया पडावं. मग सुनानं सासूच्या पाया पडावं. पण काय करायचं सासूबाई म्हणती सुनबाई आपल्या गावामध्ये सप्ताह बसलाय फुकटचं भांडण करू नको सणासुदीचं. मी तुझ्या पाया पडते. आणि मला तर वाटतंय लग्न जमवताना नवरा बायकोची पत्रिका जुळते का नाही बघण्यापेक्षा सासूची पत्रिका जुळते का नाही हे बघितलं पाहिजे. भांडण लागणार आहे. ह्यांच्या भांडणामध्ये मला सगळ्यात जास्त वाईट वाटतं म्हणजे पुरुष मंडळाचं. ही खरंच लय भोळी माणसं. पुरुष मंडळ खरंच भोळी. त्यांना आई देखत म्हणावं लागतं तुझंच खरं. बायको देखत म्हणावं लागतं तुझंच खरं. आणि दोन्ही एकत्र म्हणावं लागतं तिंडीतच बरं. काय करता सांगा. महिला मंडळ सासूमध्ये सुनेमध्ये प्रेम असू दे. याचं कारण ऐका ज्या घरामध्ये दोन भावाचा ज्या घरामध्ये दोन जावाचा आणि ज्या घरामध्ये सासू सुनेचा एकत्रित येऊन खळखळून हसण्याचा आवाज येतो ना ते घर म्हणजे पृथ्वीवरलं स्वर्ग आहे. ही गोष्ट लक्षात राहू द्या. एकानं मला प्रश्न विचारला. तो म्हणला महाराज आई वडील सांभाळण्याचा अधिकार मुलाला देण्याच्या ऐवजी मुलीला जर दिला तर काय अडचण आहे? मी म्हणले बाबा एवढं सगळं करण्यापेक्षा जर प्रत्येक सुनेनं तिनं तिच्या सासू सासऱ्यांची सेवा आई वडिलांसारखी केली तर महाराष्ट्रातले 90% वृद्धाश्रम जागेला थांबल्याशिवाय राहणार नाहीत. काय मत आहे तेवढं मला सांगा. फक्त सासूनामध्ये प्रेम असलं पाहिजे. चला सासून सुनाच्या पाया पडावं का सुनानं सासूच्या पाया पडावं? सासून सासूच्या पाया पडावं. बरं मला सांगा नवऱ्यानं बायकोच्या पाया पडावं का बायकोनं नवऱ्याच्या पाया पडावं? बायकोच्या पाया पडावं. बायकोनं नवऱ्याच्या पाया पडावं का नवऱ्यानं बायकोच्या पाया पडावं? बायकोनं बरोबर आहे. नवऱ्यानं म्हणा नवऱ्यानं बायकोच्या पाया पडावं बायकोनं नवऱ्याच्या पाया पडावं. पण त्याकडे नवरा म्हणतो अगं बाई माझ्या सासू आई संग भांडण करू नको. माझ्याला बीपी हाय शुगर आहे. मी तुझ्या पाया पडतो. कसं माहिती का पुरुष मंडळ ही पुरुष मंडळ फक्त नावाला मालक आहेत. खऱ्या मालकीने ह्याच आहेत. एका मिनिटात डेमो दाखवतो. महिला मंडळ इथं बसलेल्यापैकी अशी कुठली स्त्री आहे की ती आपल्या नवऱ्याला घाबरते? तिने बोटवर करावर देवा मारुतीराया देवा असू द्या दिवस वाईट आहे असू द्या काय असते त्यात. आता ऐका पुरुष मंडळ ह्याच्या बसलेल्यापैकी असा कुठला पुरुष आहे की तो आपल्या बायकोला घाबरत नाही? त्याने बोटवर करावर. हे प्रभू हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद क्या हुआ? पुरुष मंडळ बायकोला अजिबात घाबरायचं नाही. ऐका घरी जायचं बायकोला म्हणायचं
ए चाकर असं वजनात बोलायचं असं नाही म्हणायचं चहा करतेस का ग पिलू असं नाही म्हणत ए चाकर बायको म्हणले मी नसती करायच्या रागा नोटायचं हाताय बाहेर माग सारायच्या सासू सासरे मेहुणा मेहुणी काय म्हणते त्याचा विचार करायचा नाही कारण की तुमच्या बाजूनं म्हणा मी आता तिला का टोल नका भरता का अजिबात घाबरायचं नाही रागावून उठायचं चप्पल घ्यायची बायको रागानं असं बघायचं आणि जोरात अशी चप्पल घ्यायची आणि ती चप्पल पायात टाकायची पायात घालायची आणि हॉटेलवर जाऊन चहा पिऊन यायचा कारण की बायकोला मारण्याची ताकद आपल्यात तुम्हीच नाही म्हणता एकदा म्हातारी म्हणली होय मग गडी माणूस मेला कुठं जातात म्हातारा मला गडी माणूस मेला स्वर्गात आणि बाय माणूस मेल्यावर ते आपण स्वर्गात आणि गडी माणूस मेला स्वर्गात काय असतं म्हातारा म्हणलं अप्सरा आणि बाय माणूस मेला स्वर्गात काय असतं म्हातारा म्हणलं वानर म्हातारे म्हणले किती चांगलं नशीब नशीब तुमच्या पुरुषांनी किती वाईट नशीब आमच्या बायकाच तुमचं किती चांगलं नशीब तुम्हाला हिथं पण अप्सरा वर पण अप्सरा आम्हाला वर पण वानर हाय का मी काय बोललो का सांगा बरं आता आणि काय आणि जरा मोठ्यानं हसा जी माणसं मोठ्याने हसतात ती आतून बाहेर निर्मळ असतात आणि जी माणसं गालातल्या गालात असतात ती पिवरातल्या गाठीची असतात बघा बरं जरा मोठ्यानं हसलं पाहिजे सांगा बरं कुठला माणूस कधी मरल काय सांगता येतं का चाल बु 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 गेला हसलं पाहिजे का लक्षात असलं पाहिजे परवा दिवशी एका ठिकाणी मी कीर्तन करत होतो एक म्हातारा माझ्या पुढे बसलं आणि मी जसं कीर्तन सांगायचो ती म्हातारा माझ्याकडे बघून नुसतं असं करायचं वा 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 मला वाटतं त्याला माझं कीर्तन लय पडते आणि कीर्तन झाल्यावर कळलं ती बहिर होतं बोंबला काय करता असलं पाहिजे का नाही सांगा बरं होय बघा बरं महिला मंडळ कशा हसते त्या कसं माहिती का हसावं तर खेड्यातल्या बायकांनीच हसावं आणि रडावं तर खेड्यातल्या बायकांनीच रडावं शहरातल्या बायकांना हसू पण नाही रडू शहरातल्या बायकाचं कसं रडणं असतं आवाज नसतो सायलेंट रडणं असतं सायलेंट नुसतं अशी रडते काय झालं बाई रडायला अगं काय झालं मेकअप खराब झाला ही कुठलं रडणं सिटीतलं शहरा भागातलं पण खेड्यातलं रडणं कसं असतं माहिती आहे बायकांचं समजा नवऱ्यानं थोडं जरी डोळा असं लाल केलं बायकोकडे बघून बायको रडायला चालू आणि रागानं नवऱ्याने एखादा असा धपका टाकला परत शेजारच्या बायका म्हणतात रडू नको तुम्ही हसून घ्या मी तुम्हाला चहा घेऊन येतो थांबा कसा आहे चला बेटे सावधान आता कसा आहे माणूस संसारामध्ये कायम रडतोच बरोबर आहे का नाही संसारामध्ये माणूस कायम रडतोच पण निदान माणसाने परमार्थ तरी हसत खेळत केला पाहिजे का नाही सांगा बरं देवाला आपण देवाला कुठली फुलं वाहतो अशी विजळलेली म्हणजे वाळलेली फुलं देवाला वाहतो गा चांगली अशी उमललेली तशी देवाला रडलेली माणसं कधी आवडत नसतात कायम हसलेली माणसं देवाला आवडत असतात विठ्ठल विठ्ठल चला ऐका हा नवऱ्यानं बायकोच्या पाया पडावं का बायकोन नवऱ्याच्या पाया पडावं बरोबर आहे बरं बायकोनं नवऱ्याच्या पाया पडावं सुनन सासूच्या पाया पडावं का सासून सुनाच्या पाया पडावं सुनन सासूच्या पाया पडावं ऐका पोरानं बापाच्या पाया पडावं का बापानं हा पोरानं बापाच्या पाया पडावं तसं आपण तुकाराम महाराजांच्या पाया पडावं का तुकाराम महाराजांनी आपल्या पाया पडावं आपण तुकाराम महाराजांच्या पाया पडावं पण तरी सुद्धा तुकोबारे तुम्ही आमच्या पाया पडायला तयार आहे तुकोबारे तुमचं म्हणणं तरी काय तुकोबारे म्हणतात बाबा तुम्ही हातानं टाळी वाजवा आणि मुखातून त्या देवाचं नाव घ्या का हातानं टाळी वाजवायची याचं कारण सप्त्याला दिलेली देणगी साधू संतांची केलेली सेवा वारकऱ्याची केलेली सेवा आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनातून दादा त्या देवाचं नाव घेऊन वाजवलेली टाळी या जन्मामध्ये कधी वाया जात नसते ही गोष्ट फक्त लक्षात ठेवा म्हणून वाहे टाळ टाळ्या टाळी आणि होईल होळी विघ्नांची हाताने टाळी वाजवा आणि मुखातून दादा त्या देवाचं नाव घ्या मुखातून देवाचं नाव घ्या
का मुखातून त्या देवाचं नाव घ्यायचं. महाराज म्हणतात ना, नाम संकीर्तन साधन पे सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे, किंवा हरिमुखे म्हणा आणि पुण्याची गणना कोण करी त्या देव, किंवा हरी 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 मंत्र हा शिवाचा. दादा देवाचं नाव का बरं घ्यावं. गारोडी जगतो सापावर, हृदयाचं कान करून ऐका. महिला मंडळ पुरुष मंडळ. गारोडी जगतो सापावर, व्यापारी जगतो मापावर, पुढारी जगतो थापावर आणि वारकऱ्याने जगावं पांडुरंगाच्या नामावर. परत ऐका. जोपर्यंत गाव येत नाही तोपर्यंत चालावं, जोपर्यंत तृप्त होत नाही तोपर्यंत पाणी प्यावं, जोपर्यंत ढेकर येत नाही तोपर्यंत जेवावं, जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत श्वास घ्यावा, आणि जोपर्यंत आपल्याला देव भेटत नाही ना दादा तोपर्यंत त्या देवाचं नाव घ्यावं. ही गोष्ट फक्त लक्षात ठेवा. ऐका. चालताना देवाचं जर नाव घेतलं तर तीर्थयात्रा झाल्याशिवाय राहत नाही. आंघोळ करताना देवाचं जर नाव घेतलं तर ते तीर्थस्नान झाल्याशिवाय राहत नाही. जेवताना देवाचं जर नाव घेतलं तर तो प्रसाद झाल्याशिवाय राहत नाही. जेवण बनवताना देवाचं जर नाव घेतलं तर तो महाप्रसाद झाल्याशिवाय राहत नाही. आणि जर तुम्ही घरी बसून जर दादा त्या देवाचं जर नाव घेतलं ना तर दादा तुमचं घरच मंदिर झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून दादा त्या देवाचं नाव घ्या. आणि म्हणून महाराज म्हणतात चालते तुकोबार आहे, आम्ही मुखातून त्या देवाचं नाव घेऊ, पण कुठल्या देवाचं नाव घेऊ, मुखातून आम्ही काय म्हणू. तुकोबार आहे अभंगाचा दुसऱ्या दादा सुंदर असं रूप आठवा. बघा पांडुरंग किती सुंदर आहे. आणि त्या देवाचं नाव घेऊन प्रत्येकाने जाऊ त्या संसारामध्ये अडकलोय पण देवाचं नाव घेऊन क्षणासाठी स्वतःला विसरा आणि त्या पांडुरंगाला आठवा आणि प्रेमाने भजन करा. विठोबा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळ हा सुख सोहळा स्वर्गीय नाही.
आजचं कीर्तन करत असताना मला असं वाटत नाही की मी अवसरीमध्ये कीर्तन करतोय, तर आजचं कीर्तन करत असताना मला असं वाटतं की मी साक्षात पांडुरंगाच्या रावळामध्ये कीर्तन करतोय. एवढा आनंद आज या ठिकाणी होते बघा, लक्षात ठेवा. वा वा, सुंदर नियोजन केलेलं आहे. पण कुणा कटाळ नाही ना आला, कुणा कटाळ नाही ना. बोटवर करा बरं सगळ्यांनी बोटवर करा. ज्याला वाटतं माझं कीर्तन लवकर थांबावं, नाही वाटत ना, काय अडचण नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा, आणि हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल म्हणा पण एकदा म्हणा का नाही, वेळोवेळा म्हणा. याचं कारण हा सुख सोहळा. म्हणून तर काय, स्वर्गीचे आंबर इच्छिता ती देवा, आणि मृत्यू लोकी व्हावा जन्माम्मा. बरं, मृत्यू लोकामध्ये जन्म व्हावा बरोबर, पण मृत्यू लोकामध्ये काय आहे? होय, मृत्यू लोकामध्ये काय काय आहे? अहो काय नाही तेवढं मला सांगा. जेव्हा नव्हते चराचर आणि तेव्हा होते पंढरपूर. म्हणून पंढरीशी जारे आल्यालो संसारा, आणि दिनाचा सोयरा. तिथं कोण आहे? वाट पायी उभा भेटीची आवडी, आणि कृपाळू तातडी. एवढं सुंदर पंढरपूर आहे. म्हणून महाराज म्हणतात देवा काय तुका म्हणे गर्भवासी, आणि सुखे घालावे आम्हासी. देवा आम्हाला जन्माला घाल. पण कुणाच्या घरी? शरद पवार साहेबांच्या घरी. कुणा घरी? मुकेश अंबानीच्या घरी. मग कुणाच्या घरी? देवा कुठल्या श्रीमंत माणसाच्या घरी जन्माला घालू नको. मग देवा भिकारी कर भिकारी, पण होईन भिकारी पण पंढरीचा वार करी. बरं, असं काय त्या पंढरपूर आहे मग की महाराज म्हणतात महाराज भिकारी व्हायला तयार आहेत, पण पंढरपूरचा वारकरी बने. पंढरपुरामध्ये जे आहे ते पूर्ण जगामध्ये नाही. माहिती आहे तुम्हाला पंढरपुरामध्ये काय? पंढरपुराची ताकद ऐका. तुम्हाला सर्वांना वाराणसी माहिती आहे? वाराणसी ऐका, पंढरपुराची ताकद. वाराणसी वाराणसी, काशी 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 माहिती आहे? पण आपले काय काय लोक काय करतात? काशी करतात. काय करतात? काशी करतात. काय करतात? काशी करतात. काशी करून आलं साख्या गावाला सांगतात मी काशी केली. काय गावाला सांगतात काशी केली. काय करता सांगा? आणि काशीनं जाऊन बरं त्यांचा काशी करून आलो. त्यांचा नियम काय? मी 10व्याचं काही खात नाही, मी श्राद्धाचं काही खात नाही. आणि तुझ्या श्राद्धाला खायला काय डुकर बोलतो खायला? हे खात नाही ते खात नाही, खातो काय नेमका? काय करता? बरं सांग बरं, काय तर अंधश्रद्धाला डोक्यातून काढून टाका. अंधश्रद्धाला डोक्यातून काढून टाका. काय करता? अंधश्रद्धा तर लय लोकांच्या देव अंगात येतो. मी तुम्हाला खरं सांगा, मी 5 वर्ष झालं मी कीर्तन करतो. अजून माझ्या स्वप्नात देव नाही. स्वप्नात भूतही तिली माझ्या स्वप्नात, पण देव नाही येणार. अंगात देव येतो. अंगात एका बायकोच्या अंगात आहे. नवरा थर 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 कापायला लागला. आणि नवरा बायकोला काय म्हणतो माहितीये का? आई. कुणाला काय म्हणतो? आई. ए आई, आई काय चूक झाली माझी, आई काय चूक झाली. आणि बायको नवऱ्याला काय माहितीये का? बायको नवऱ्याला काय म्हणते माहितीये का? बालका. बालका, ए बालका, बालका तुझी फार मोठी चूक झाली रे बालका. बालका तू तुझ्या बायकोला साडीच्या दुकानात फुटणं नेलं बालका, पण बायकोला विचारलं नाही बालका कुठली साडी आवडते, म्हणून झाड तुझ्यावरती नाराज. असू द्या, ऐका. वाराणसी बरं का, वाराणसी म्हणजे काशी. वाराणसीला 1 महिना राहिलेल्याचं पुण्य, गोदावरीला 1 दिवस मुक्काम केलेल्याचं पुण्य, आणि मी पंढरपूरला चाललोय असं म्हणून नुसतं पाय ठेवल्याचं पुण्य सारखंच आहे. तुम्हाला माझं बोलणं खोटं वाटतंय? महाराज म्हणतात ना, वाराणसी बसा पंढरी पाऊल पडी असा, आणि ऐसा ठसा नामाचा. पंढरपूर चालत जायचं. कुठं जायचं? टाळी वाजवावी, गुढी उभा राहावी, आणि वाटही चालावी सासरवाडीची. सासरवाडी चालावी, कुठली चालावी? पंढरीची चालावी. पंढरपुरामध्ये गेला, डोळ्यानं पंढरपूर बघायचं. काय बघायचं? पंढरपूर. पंढरपूर. आणि जर तुम्ही डोळ्यानं पंढरपूर जर बघितलं तर काय होईल माहिती आहे का? ऐका, तुमच्या जन्माची पाप एका क्षणामध्ये नष्ट होतील, फक्त पंढरपूर डोळ्यानं बघितल्या. तुम्हाला माझं बोलणं खोटं वाटतंय? महाराज म्हणतात ना, अवघीच पापे गेले दिगंतरी, आणि वैकुंठ पंढरी देखलिया. बरं आता मला सांगा, पंढरपुरामध्ये एक नदी वाहते. मला वाटतं ती नदी बहुतेक यमुना.
नाही 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 यमुना आहे का? नाही नाही कोयना नदी आहे, कोयना. कोयना मग कुठली आहे? गोदावरी. कुठली आहे? गोदावरी आहे. चंद्रभागा आहे, चंद्रभागा. ऐका चंद्रभागे, ऐका ऐसी चंद्रभागा आणि ऐसे भीमा तीर. ऐका चंद्रभागेच्या नदीच्या किनारी जायचं, वरती पुलावरती जायचं, वरनं उडी नाही टाकायची तेवढी, डोळं भरून चंद्रभागा बघायची. काय बघायची? चंद्रभागा. आणि जर डोळे भरून तुम्ही चंद्रभागा बघितली तर काय होईल? महाराज म्हणतात तुमच्या जगामध्ये जेवढी तीर्थ आहेत त्या सगळ्या तीर्थाच्या दर्शनाचं पुण्य एका क्षणामध्ये घडेल. पण काय बघितल्यावर? चंद्रभागा. महाराज म्हणतात ना अवघीच तीर्थे घडती एक वेळा आणि चंद्रभागा डोळा देखलिया. मग आता ऐका चंद्रभागेची ताकद. लोक पवित्र होण्यासाठी नद्यामध्ये स्नान करतात. कुठं स्नान करतात? नद्यामध्ये. पण सगळ्या नद्या पवित्र होण्यासाठी आपल्या चंद्रभागेमध्ये स्नान करतात. तुम्हाला माझं बोलणं खोटं वाटतंय? पण तुम्हाला माझं बोलणं खोटं म्हणायचं आहे का? बरं पुरावा दाखवू का तुम्हाला? पुरावा. आणि कसा माहिती आहे का? कीर्तनकाराजवळ पुरावा असावा. काय असावा? पुरावा असावा. काय असावा? पुरावा असावा. आणि ज्या कीर्तनकाराजवळ पुरावा नाही त्या कीर्तनकाराला जिता पुरावा. जिता पुरावा. पण पुरावा असताना का पुरावा? घ्या पुरावा. कशाला उरावा? घ्या पुरावा. महाराज म्हणतात शंकर सांगे वर्षी जवळी सकळ तीर्थे मध्यांग काळी येती पुंडलिका जवळी आणि करीती आंघोळ वंदी ती चरण. हा पुरावा. मग विचार करा चंद्रभागी ताकद किती असेल. म्हणून वारकऱ्यांचा नियम आहे चंद्रभागे स्नान आणि विधितो हरिकथा. मग आपण चंद्रभागेमध्ये आपण स्नान केलं तर कसलं का आपलं पाप असं ना ते पाप काय होणार? भस्म होणार. मग आता माझ्या मनात एक आयडिया लय भारी आली आहे. आपण एक काम करायचं, आता वाईट वागायचं, चांगल्या कामाला कायम मागं वळायचं, वाईट कामाला कायम पुढे जायचं. गावात सप्ताह चालू झाला लगे म्हणायचं लगा 8 दिवस झोपू देत नाही तर आता गावामध्ये तमाशाला 10,000 रुपये देणगी द्यायची. चांगल्या कामाला कायम मागं, वाईट कामाला कायम पुढे आपण राहायचं. मंदिरामध्ये जायचं, चांगला बल काढायचा, तिथं जुना बल बसवायचा, जाताना चपल्या मारून घरी जायच्या. शेजाऱ्यांनी नवीन स्कॉर्पिओ घेतली लगी देवाला म्हणायचं देवा त्याची गाडी पलटी होती, बाण टुकरून जमीन वाढवायची, आकडं टाकून लाईट घ्यायची, थापा हाणून पोराचं लगीन जमवायचं, दुधामध्ये पाणी टाकून दूध विकायचं, उपरण्याखाली हात घालून म्हशी सौद करायचं, लिंबू पिळून मटण हाणायचं, पैसे काच घ्यायचं, प्रचार दुसऱ्याचा करायचा, पालावर तिसऱ्या बसायचं, पार्टी चौथी घेतली, बटन 5व्याला दाबायचं, निवडून आल्यावर गुलाब 6व्याचा उधळायचा. एवढं वाईट वागायचं आणि सगळं पाप आपल्या डोक्यावरती घ्यायचं आणि चंद्रभागेमध्ये जायचं आणि वर्ण मग आपण कसं होणार? पवित्र होणार. भारी आयडिया का नाही? आयडिया भारी का नाही? होय महाराज आयडिया भारी का नाही सांगा? भारी आयडिया भारी का नाही सांगा? असं करायचं. तसं नव्हं. देव काय ग्वाग लावून झोपला नव्हं. चंद्रभागा पाप धुवून घेते चोपदार बाबा. पण कुठलं चुकून झालेलं पाप म्हणजे कुठलं? समजा मोटरसायकल धरकून एखादं कुत्र मेलं, पायाखाली चिमून एखादी मुंगी मेली, हे चुकून झालेलं पाप आहे. समजा आज एकादश आहे. आज काय आहे? आज चतुर्थी एकादश आहे. बिस्किट घेतलं, चहात बुडवलं, तोंडात टाकलं आणि बायको म्हणली आवाज एकादश आहे. काय आता बिस्किट खाल्लं ती खाल्लं, देवाची इच्छा नाही मी एकादश करावी. असू दे आता खातो बिस्किट. तुला माहित होता आज एकादश आहे, तू मुद्दाम एकादश धरली नाही, मुद्दाम बिस्किट खाल्लं. बरं एकादश धरली पाहिजे माणसानं. एकादशी अन्न पान जो नर करी ती भोजन आणि श्वान विष्टे समान. एका माणसाला मी विचारलं तू एकादश करतो का? तर म्हणला आपण नसतो एकादश करत. म्हणला आपण नसतो एकादश करत. मी म्हणलं बरं तुझ्या घरी कुत्री आहेत का रे? आहे ना आमच्या घरी कुत्रा, आमचा टॉमी आहे. बरं मी म्हणलं टॉमी एकादश करतं का? कुत्री कुठं काय एकादश करतात का? मी म्हणलं बरोबर आहे, कुत्री कुठं काय एकादश करतात का? कळलं? हे ज्याला कळालं नाही त्याला नाही कळालेलंच बरं. काय करता सांगा बरं. ऐका चंद्रभागा पाप धुवून घेते. कुठलं? चुकून झालेलं पाप. पण जाणून बुजून केलेलं पाप तीर्थाला नव्हं, तीर्थाच्या बाला जात नाही. बाल तुम्ही म्हणताल महाराज असं काय बोलले? या पुरावा. महाराज म्हणतात मन संकल्पाची या पापे किंवा घोर मनाची या पापे आणि न जाती तीर्थाची या पापे. लक्षात तुम्हाला बोललं. मग चला आता ऐका. पुंडलिका दर्शन घ्या. घेतलं पुंडलिका दर्शन. काय होईल? सगळ्या संता दर्शनाचं पुण्य एका क्षणामध्ये घडेल. महाराज म्हणतात अवघ्या संता एका वेळेला भेटी पुंडलिका दृष्टी देखवली या आणि पांडुरंगाचा कळस बघितला तर काय होईल? महाराज म्हणतात तुका म्हणे मोक्ष देखील या कळस दात काळा नाशे अहंकाराचा. आणि जर आपण पांडुरंगाला बघितलं काय होईल? तुका म्हणे जन्माचे सार्थक
आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखली या. महाराज म्हणतात काय जन्माला आलेलं सार्थक होईल, पण काय बघितल्यावर पांडुरंगाला बघितल्यावर कटाळ्याला लागलाय. कटाळे चहा सांगू द्या, चहा सांगू द्या का कॉपी सांगू द्या, चहा का कॉपी लवकर सांगा. कॉपी मी तुम्हाला सगळ्यांना कॉपी सांगणार आणि त्याचे सगळे पैसे आमचे चौकदार भरतील, काय अडचण नाही. चौकदार म्हणतात कशा पाहिजे माझं मागं लागले कोणास ठाऊक. ऐका चालेल 5 ते 10 मिनिटांमध्ये थांबायचं आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा, हा सुख सोळा स्वर्गी नाही. विठ्ठल म्हणावं दुसरं देवाचं नाव येऊ नये. मला 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. कृष्ण म्हणा विष्णू म्हणा हरी म्हणा गोविंद म्हणा गोपाळ म्हणा काय पण त्या देवाचं नाव घ्या, शेवटी मार्ग हा वैकुंठाचा आहे. बरं नाव घेण्यासाठी अधिकार महाराज म्हणतात सकळांशी येते आहे अधिक. 4थ्या चरण सकळांशी येते आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे प्रत्येकाला अधिकार आहे. परमार्थामध्ये जातपात कधी कधी बघू नका. ऐका मग पण 10 मिनिटांमध्ये थांबणार काय तुमचा काय वेळ घेत नाही, पण ऐका जातपात कधी बघू नका. याचं कारण सगळ्यांना अधिकार आहे. खट नट यारे आणि शुद्ध होणी किंवा यारे यारे लहान थोर आणि याती भलती जातीपातीचा कधी विचार करू नका. आपण सगळेजण माणसं आहोत. ऐका स्वराज्याची स्थापना करताना राजाने कधी विचार केला नाही जाती आणि पातीचा. मावळ्यांच्या तलवारी पुढे नकाराव चालत नव्हता कडे साडेसातीचा. या मातीसाठी मावळा लढायला जात असताना विचार करत नव्हता दिवस आणि रात्रीचा. याचं कारण अभिमान वाटत होता मावळ्याला ह्या महाराष्ट्राच्या मातीचा. जातपात बघू नका. आपण सगळेजण माणसं आहोत. माणसासारखं जगायला शिका, माणसासारखं जगायला शिका. लोक माणूस माणसाचं माणूस विसरून गेला. ऐका माणूस की माणसाजवळ असली पाहिजे. ऐका एकदा झालं असं एक बर का एक व्यक्ती आला, एक प्रवास करणारा व्यक्ती आला आणि एका हॉटेला बाहेर थांबला, दुकानाबाहेर थांबला आणि तो दुकानला दादा अहो थोडस पाणी मिळेल का. त्यावेळेस दुकानदाराला काय म्हणलं माहितीये का, माफ करा पाणी देण्यासाठी दुकानामध्ये एकही माणूस शिल्लक नाही. त्यावेळेस तो काय म्हणला माहितीये का, दादा काही वेळासाठी तुम्हीच माणूस व्हा ना, काही वेळासाठी तुम्हीच माणूस व्हा. माणूस विसरायला चालला. ऐका जातपात कधी बघू नका. आपण सगळेजण माणसं आहोत. चांगलं जगा. अरे किती जगला माणूस हे महत्वाचं नाही, शेवटी कसा जगला हे महत्वाचं आहे. आणि थोडं किती माणसाचा माणूस म्हणतो माणसाला आयुष्य किती वर्ष, 100 वर्ष, 50 गेले झोपण्यात, वर किती राहिले 25 वर्ष गेले शिक्षणामध्ये, वर किती राहिले 5 वर्ष गेले पुरी बघण्यामध्ये, ही करावं का नाही ती करावं का नाही, किती राहिले. कुठं म्हणलं माणसाला आयुष्य आहे. अरे थोडं जगा, आपण चांगलं जगा. एक वाक्य सांगू का, सिंहासनाच्या कधी पाठीमागे लागू नका. माझं वाक्य तुम्ही नीट ऐका, झाले कीर्तन. सिंहासनाच्या कधी पाठीमागे लागू नका. तुम्ही असं जगा, तुम्ही जिथं बसाल तिथं सिंहासन तयार झालं पाहिजे. असं दादा तुम्ही जगा, असं तुम्ही जगा. अरे माणसानं कसं जगावं ऐका. बोलायच्या आधी एकदा ऐकायला शिका, हार मानण्याच्या आधी एकदा प्रयत्न करायला शिका, लिहिण्याच्या आधी एकदा वाचायला शिका, खर्च करायच्या आधी एकदा कमवायला शिका, वाद करायच्या आधी एकदा संवाद करायला शिका आणि मरायच्या आधी एकदा जगायला शिका. मरायच्या आधी एकदा जगायला शिका. अरे माणसानं कसं जगावं ऐका. चालताना असं चाला की लोकांनी तुम्हाला रामराम घातला पाहिजे. बोलताना असं बोला की तुमच्या बोलण्याने एखाद्याचा उद्धार झाला पाहिजे. हसताना असं हसा की तुमच्या हसण्याने एखाद्याचं दुःख पडून गेलं पाहिजे. रडताना असं रडा की तुमच्या डोळ्यात अश्रू पुसण्यासाठी लोकांचे हात पुढे आले पाहिजेत. आणि मरताना असं मरा की तुम्ही गेल्याच्या नंतर तुमच्या शत्रूच्याही डोळ्यातून खळकरणा पाणी आलं पाहिजे. असं दादा माणसाने जीवन जगावं. ऐका ज्यावेळेस दादा तुकोबाराय ज्यावेळेस वैकुंठाला चालले होते त्यावेळेस तुकोबारायांचे एकेकाळचे कट्टर विरोधक मंबाजी बुवांच्या सुद्धा डोळ्यातून पाणी आलं होतं. ज्ञानोबाराय ज्यावेळेस समाधी घेऊ लागले होते त्यावेळेस ज्ञानोबारायांचे कट्टर विरोधक विसोबा खेचरच्या सुद्धा डोळ्यातून पाणी आलं होतं. आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी देह ठेवला होता ना त्यावेळेस त्या औरंगजेबच्या सुद्धा डोळ्यातून पाणी आलं होतं. हे जगणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जगणं होतं. काय काय लोक म्हणतात काव महाराज तुम्ही तुमच्या राजाचं नाव सारखं कीर्तनात न घेता. काव महाराज तुमचा राजा काय देव होता का. पण एक वाक्य सांगू का दादा, माझा राजा देव होता का नाही हे काय मला माहित नाही, पण माझ्या राजामुळे मंदिरातला देव सुरक्षित आहे ही गोष्ट 100% खरी आहे. ऐका ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राजेचा श्याम झाला. ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. ज्याला बाईतली आई कळाली ना
तो जिजाऊंचा शिवबा झाला. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव घालत गड किल्ल्याच्या दगडावर. 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 सुंदर स्थापन केले तलवारीच्या पाठीवर. तलवारीच्या दारेवर. तलवारीच्या पाठीवर. आता दिन दुखला माझा राज कुठल्या राजा रातीवर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव घाल गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव घाल गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव घाल गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव घाल छत्रपती शिवाजी महाराजांची. वा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावातच ताकद आहे. राम म्हणल्यावर मनाला शांती मिळते. कृष्ण म्हणलं की पापातून मुक्ती मिळते. आणि छत्रपती म्हणलं 100 वाघाची शक्ती मिळते. नावात ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्या. आणि छत्रपती शिवाजी महाराज जर नसते, चव्हाण महाराज तुम्हाला चालत जावं लागलं असतं. अशी तुम्हाला लांब परवानगी घ्यावी लागली असते. तुम्हाला म्हणावं लागलं असतं हम जरा थोड़ा सा कीर्तन करना चाहते हैं, अगर आपकी इजाजत हो तो हम जरा थोड़ा सा टाळ कुट लेते हैं, असं म्हणावं लागलं असतं. ऐका, छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून सुरक्षितात मंदिरावरले कळस. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून तर दारा पुढे पवित्र आहे तुळस. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून तर भोर नाही सुवासनीचं कपाळ. आणि छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून तर झाली हिंदवी स्वराज्याची सुवर्ण सकाळ. ही काय मत आहे सांगा. ऐका, छत्रपती शिवाजी महाराज उगाच घडले नाहीत. जिजाऊंचा संस्कार होतं. जिजाऊनी जगदंबेकडे मागणं मागितलं. कोणतं मागणं? जगदंबे, माझ्या पोटी असा मुलगा जन्माला घाल. गोरगरिबांची सेवा करणारा मुलगा माझ्या पोटी जन्माला घाल. तुझी भक्ती करणारा मुलगा माझ्या पोटी जन्माला घाल. आई वडिलांची सेवा करणारा मुलगा माझ्या पोटी जन्माला घाल. अधर्म कमी करणारा मुलगा माझ्या पोटी जन्माला घाल. धर्माचा प्रचार करणारा मुलगा माझ्या पोटी जन्माला घाल. हिंदू धर्माचं रक्षण करणारा मुलगा माझ्या पोटी जन्माला घाल. समाजातील जातीभेद थांबवणारा मुलगा माझ्या पोटी जन्माला घाल. गायची हत्या थांबवणारा मुलगा माझ्या पोटी जन्माला घाल. गायची सेवा करणारा मुलगा माझ्या पोटी जन्माला घाल. भगवत स्वराज्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये संपूर्ण देश जगामध्ये निर्माण करणारा मुलगा माझ्या पोटी जन्माला घाल. जातीपात भेद सगळा विसरून जावणारा मुलगा माझ्या पोटी जन्माला घाल. आणि माझ्या मुलाला डोळ्यासमोर कोणतीही स्त्री दिसेल ना तर तिला आई म्हणून हाक मारणारा मुलगा माझ्या पोटी. दिया में सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊनी 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 दिया में सुंदर शिवाजी
अंगावरती काटा आला नाही, आला का नाही? आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर नंतर ज्याच्या अंगावरती काटा येत नाही त्याचा काटा काढावा. अभिमान वाटला पाहिजे. ऐका, अभिमान वाटला पाहिजे. आपण महाराष्ट्रातल्या मातीतली आपण माणसं आहे. देवाचं नाव घ्या, भेदभाव विसरून जावा. आणि ऐका, मग पण 2 मिनिटं मी तुमची घेणार, लय काय वेळ काय तुमचं काय घेणार नाही. ऐका, सगळ्यांना इथं अधिकार आहे. म्हणून ऐका, अजून एक वाक्य सांगतोय. झालं माझं कीर्तन, एवढा सुंदर सप्ताह केलाय. अरे आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर जरा आपली संस्कृती जरा जपायला शिका. कशाला म्हणतात संस्कृती? स्वतःच्या ताटातला घास स्वतःच्या मुखात टाकणं त्याला प्रकृती असं म्हणतात. दुसऱ्याच्या ताटातला घास हिसकावून घेऊन आपल्या मुखात टाकणं त्याला विकृती असं म्हणतात. पण एखादा माणूस जर भुके असलेला असेल तर आपण आपल्या ताटातला घास घेऊन त्याचं तोंड भरवणं त्याला संस्कृती म्हणतात. आणि माझ्या भारत देशाची संस्कृती आहे ही, माझ्या भारत देशाची संस्कृती आहे. कशाला म्हणतात भारत देश? चीननं जगाला कोरोना दिला, पाकिस्ताननं जगाला आतंकवादी दिले, पण माझ्या भारत देशानं जगाला वॅक्सिन दिली. ही गोष्ट मी अभिमानाने सांगेन. शेर सुनाव. कशाला म्हणतात भारत देश? ऐका, जो गलती करके पछताए उसे इंसान कहते हैं, जो गलती करके मुस्कुराए उसे हैवान कहते हैं, जो गलती से भी गलती ना करे उसे भगवान कहते हैं, जो गलती पे ही गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं, और पाकिस्तान के गलती को जो माफ करे उसे हमारा हिंदुस्तान कहते हैं. त्याला आपला भारत देश म्हणतात. लक्षात ठेवा. अभिमान वाटू द्या. आपली संस्कृती जरा जपायला शिका. टाळकरी मंडळी, आईला काय म्हणता? आईला मम्मी, आई म्हणते ते आईला. आणि वडिलाला पप्पा. एक तेवढं चुकला. बाबा म्हणा. जग काय आईला, पूर्वी आईला आई म्हणायची. आईला काय म्हणायचे? आई. आता आईचा मम्मी झाला, मम्मीचा मॉम झाला. पूर्वी वडिलाला बाबा म्हणायचे. काय म्हणायचे? बाबा. आता बाबाचा पप्पा झाला, पप्पाचा डॅडी झाला, आणि डॅडीचं काय दुसरं डेड होणार. काय करता सांगा? आपली संस्कृती काय ती परदेशी संस्कृती डोक्यात जरा काढून टाका. एकदा माझं कीर्तन मुंबईला होतं आणि फॉरेन माणसाला, फॉरेन माहिती का? फॉरेन परदेशी, आणि त्या फॉरेन माणसानं माझ्या दोस्ताला काष्टा पकडला आणि म्हणला याला काय म्हणतात? आता काष्टाला काय म्हणतात आहे का शब्द? मी म्हणला काष्टा म्हणतात. तो म्हणला नेमकं काय म्हणतात? नेमकं. मी म्हणला काष्टा म्हणतात. तो म्हणला नेमकं काय म्हणतात? आता मला पण आला राग. मी त्याची ती टाय पकडली. टाय माहिती का? टाय ती गळ्यात दोरकांना वाटला तर फासला लागतो अशी टाय. मी टाय पकडली. मी म्हणलं याला काय म्हणतात? तो म्हणला दिस इज अ टाय. मी म्हणलं न्यो. मी पण त्यासारखं चालू केलं. म्हणलं नेमकं काय म्हणतात? त्याला पण आला राग. तो म्हणला दिस इज अ फ्रंट टाय. मी म्हणलं दिस इज अ बॅक टाय. आता काय करता सांगा? काय करता सांगा बरं? आता अवघड झाले. बरं कीर्तन संपलं, जेवायला बसलो. बरं का, कीर्तन संपलं, जेवायला बसलो. जेवायला तो पुरणपोळी आणि दूध, पुंडलिकावर हरी विठ्ठल झालं. आमच्या वारकऱ्याने अर्ध्या पोळ्या संपवल्या. पण जी फॉरेन होतं ना, फॉरेनर, ते नुसतं ताटाकडे असं बघायचं. मला लक्षात आलं कशामध्ये काय भरून खावं ह्याला काय मिळ बसत नाही. मी त्याच्या भाषेमध्ये म्हणलो. काय त्याच्या भाषेमध्ये? सुरू करा जेवायला. सुरू म्हणलं बाळ सुरू करा, पण कसं खरा? मी म्हणलं सिंपल आहे. पोळी खा, दुधाची बुडवा, थोंडा टाका, सुरू करा. तर म्हणलं मला सुरू कुणी प्याकाय मध्ये पुराण गेलंच कस काय? म्हणजे बावळटा, हे कळण्यासाठी तुला भारत देशात जन्म घ्यावा लागेल. काय करता? नाहीतर एकदा परदेशी बघा पंढरपूर काय नसेल. परदेशी बघा पंढरपुरात आली आणि ती म्हणली वाव इट्स वंडरफुल. काय म्हणली? वाव इट्स वंडरफुल. आपल्या चर्मास म्हाताराबाई आल्या म्हणल्या हे भवानी हे वंडरफुल नाही पंढरपूर आहे. नीट नाव घ्यायचा नीट. वारकरी म्हाताऱ्यांच्या तर कुठे नादी लागतात का सांगा बरं? वारकऱ्यांच्या चुकून सुद्धा नादी लागायचं नाही. वारकऱ्यांच्या चुकून सुद्धा नादी लागायचं नाही. काय करता आता? बरं आता मला सांगा, आता मी कसा माणूस आहे? आता वारकरी आहे पण मी कसा आहे? भोळा आहे का नाही सांगा बरं? खरंच भोळा आहे का नाही सांगा बरं? मला पैशाचं कळतं, मी इतका पण काय भोळा नाही तुम्हाला सांगतो आता. पण आता मी जरा कसा आहे ऐका. आणि काय काय लोक काय करतात? धोत्रवाल्याला येड्यात काढतात. कोणाला येड्यात काढतात? धोत्रवाल्याला. काय करतात? येड्यात काढतात. वाक्य सांगू का? जे लोक धोत्रवाल्याला येड्यात काढतात त्यांना फक्त एकच वाक्य सांगणार, नोटावरती धोत्रवाल्याचा फोटो असल्याशिवाय नोट चालू शकत नाही. कळालं? ऐका ना. आपलं आता मी भोळा माणूस. आता मी 5वी 6वीत असताना मी लय हुशार माणूस होतो. सरांनी कुठला का प्रश्न विचारा पण सगळ्यात अगोदर मी हात वर करणार. कसा का प्रश्न? बाकीची पोरं माणूस लागा कसं आहे लागा, कीर्तन पण करतो, शाळेत पण एवढं हुशार आहे, कसं काय लागा एवढं हुशार आहे? मग एका मित्राला मला प्रश्न विचारते म्हणलं संस्कार. म्हणलं काय रे तू खरंच एवढा हुशार आहे? म्हणलं का सरांनी कुठला का प्रश्न विचारा पण तू सगळ्यात अगोदर तू हात वर करते. म्हणलं हा बघ कसं माहिती का मित्रा, सर काय प्रश्न विचारते हीच मला काय कळत नाही.
कशाला बोटवर करत असतं? मी म्हणलं मला सराची खोड कळली. कुठली खोड? जी सगळ्यात पहिल्यांदा बोटवर करतय, शिक्षक त्याला प्रश्नच विचारत नाही. बर 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 असं म्हणला का? चालते चालते म्हणला. बरं दुसऱ्या दिवशी त्यानं माझ्याशी गदारी केली. सरांनी प्रश्न विचारला, मी बोटवर करायच्या अगोदर त्यानं बोटवर केलं. गुरुजी म्हणले छान सांग आता. ते म्हणलं मला येत नाही. मग कशाला बोटवर केलं? त्या संस्कारानं सांगितलं. सर म्हणलं त्याच्या नादी लागला तर तुला दिवसात टाळ वाजवत बसावं लागेल. काय करता सांगा. लक्षात आलं तुम्हाला बोलणं. पण असू द्या. ऐका ऐका एक वाक्य तेवढं मला तुम्हाला सांगणार. ऐका जातीपात विसरून जावं. आपण सगळेजण एकच आहोत. सकळांसी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नावे. आपण सगळेजण एकत्र जाता जाता अजून एक वाक्य सांगतोय. दादा ऐका. एवढ्या मोठ्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थित आलेला आहात. आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर जरा आपली माणसं जरा मोठी करायला शिका. ऐका आपल्या माणसाने आपल्या माणसाला खाली वाढण्याचा प्रयत्न केला. कुत्र्याला गती, साधू संतांना अधोगती आणि भावकीला प्रगती कधी आवडत नसते. आपल्या माणसाने आपल्या माणसाला खाली वाढण्याचा प्रयत्न केला. गावाचं नाव काय? अवसरी. अवसरी. तो आपल्या माणसाने आपल्या माणसाला खाली वाढण्याचा प्रयत्न केला. कुत्राने गाढव दोघांची लागली शर्यत. कुत्राने गाढव दोघांची लागली शर्यत. कुत्र होता अवसरीच आणि गाडा होतं शेजारचं. आता शेजारचं कुठलं गाव? नाही राव ना नाव घेऊ नका. काय नाही. ऐका दोघांची लागली शर्यत. कुत्र होत आणि गाडा होत कुठल्या तर शेजारच्या गावचं. ऐका कुत्र जास्त गतिवान का गाडाव जास्त गतिवान? कुत्र. दोघांची लागली शर्यत. कुत्र पळत पळत पुढे गेलं. कुत्र त्याच्याच गावातनं चाललं आणि त्याच्याच गावातल्या काही कुत्र्याने त्या कुत्र्याला अडवलं आणि ते कुत्र बिचार पालत पडायचं, पाय वर करायचं आणि म्हणायचं लगा जाऊ द्या रे. बाकीची कुत्री म्हणायची तुला अजिबात नाही जाऊ द्या ना. कुत्र म्हणायचं लागा रे येड्यावणी करू नका रे, मी तुमचा आहे रे बाबा, तुमचा आहे, मी तुमची भावकी आहे. कुत्र म्हणायचं, बाकीची कुत्री म्हणायची तू आमचा आहे म्हणून तर तू मागे राहायला पाहिजे. येड्यावणी करू नका रे, पहिल्यांदा उभा राहिलो रे बाबा पहिल्यांदा. बाकीची कुत्री म्हणायची तू पहिल्यांदा उभा राहिलाय म्हणून तर तुला पहिल्यांदा पाडायचं आहे. शेवटी आमच्याच गावातल्या कुत्र्याने अडवलं. शेवटी आमच्या गावातल्या कुत्र्याला पाठीमागे राहावं लागलं आणि शेजारच्या गावातले गाढवं पुढे गेले. काळाला तर काळालं आपली माणसं मोठी करायला शिका. सकळांसी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आणि तुकोबारे म्हणतात देवाच्या नामापाशी चार मुक्ती असतात. तुका म्हणे नामा पाशी चार मुक्ती आणि ऐसे भोवता ग्रंथी बोलिले. म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे नामा पाशी चार मुक्ती आणि ऐसे भोवता ग्रंथी बोलिले. म्हणून महाराज म्हणतात काय करा त्या देवाचं नाव घ्या. तुका म्हणे नामा पाशी काय करा त्या देवाचं नाव घ्या. का नाव घ्यायचं याचं एकच कारण देवाच्या नामापाशी चार मुक्त्या असतात. ही गोष्ट फक्त तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून तुका म्हणे नामा चाल घेता शेवटची. तुका म्हणे नामा
म्हणतात. काय करा, त्या देवाचं नाव घ्या. झाले माझं कीर्तन. आणि जरी बोलण्याच्या ओघात एखादा चुकीचा शब्द गेला तर तुमचा मुलगा समजून मला माफ करा. आनंद वाटला बघा कीर्तन करण्यासाठी. आणि बघा झाले माझं कीर्तन. पण आता जाता जाता मला एक कौतुक करा वाटते सर्व खऱ्या बाल गोपाळ मंडळीचं. आज ह्या वयामध्ये आज या ठिकाणी टाळ घेऊन उभी आहेत. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या तुम्ही ह्यांच्यासाठी वाजवा. कारण की बघा खरं सांगा, आता खरं सांगा, ऐका, झाले कीर्तन झालेच माझं, पण खरं सांगा आमचं वय आहे का धोतर घालायचं? नाही, खरं सांगा वय आहे का आमचं धोतर घालायचं? नाही. आता काय काय लोक काय करतात, आता आम्ही धोतर घातलं, आता काय काय लोक माझं कीर्तन झालं, काय काय लोक लगे म्हणतात आपल्याला त्याचं कीर्तन नाही पटलं. तुला पटायसाठी मी कीर्तन करतोय, तुला सांगितलं कोणी? 30 वर्ष झाली तुझ्या लग्नाला, तरी तुला तुझ्या बायकोला तुझं पटना, तुला माझं कीर्तन का पटायचं? आणि तुला बुद्धी काय माझं कीर्तन पटायला? तू बायकोला मॅडम मॅडम म्हणतो. मग बायकोला मॅडम म्हणणारा विद्यार्थी किती हुशार. अभिमान वाटला पाहिजे. टाळकरी आज ह्या वयामध्ये टाळ घेऊन उभी आहेत. वाजवा अजून एकदा टाळ्या ह्यांच्यासाठी. एखाद्यानं माळ घातली, अभिमान गावातल्या लोकांना वाटलाच पाहिजे. एखाद्यानं बुक्का लावला, गावातल्या लोकांना अभिमान वाटला पाहिजे. पण लोकांना तसं नसतं. लोक चांगल्या कामाला लोक नावं ठेवल्याशिवाय राहत नाही. ते एखाद्यानं बुक्का लावला, काय बुवा थपला का बुक्का, भेटला का तुका, देवाच्या नावानं टाळा टाळ घातली, गळ्यामध्ये तुळशी माळण केलं, बुक्यानं कपाळ काळ करण करण भागलं, देव पूजेला लागलं. आणि कायम लोक चांगल्या कामाला लोक कायम नावं ठेवतात. इथं चांगल्या कामाला कायम लोक नावं ठेवतात. इथं सगळीकडे मोर्चा. डीपी जाळाली मोर्चा, वायर मेलाला नाही मोर्चा, इष्टी आली नाही मोर्चा, इष्टी थांबली नाही रास्ता रोको, डाळिंबीचं दर वाढलं मोर्चा, कांद्याचं दर वाढलं मोर्चा, सगळ्यात महाग दारू आहे. मग आजपर्यंत दारू महाग झाली म्हणून कोणी मोर्चा काढला का? अवसरीकर काढणारच नाही. कारण की दारू ही समाजाची नितांत बरोबर आहे. दारू एवढी इमानदार आहे, डोळे झाकल्याशिवाय दारू पिता येत नाही. भरत तो खानदाने का बेवडा असणार. सिगारेट एवढी इमानदार आहे, वाढल्याशिवाय पेटत नाही. तंबाखू एवढी इमानदार आहे, चुना लावल्याशिवाय खाता येत नाही. आणि माणूस एवढा इमानदार आहे, तिने व्यसन मरेपर्यंत सोडत नाही. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या माणसासाठी तुम्ही पण जोरात टाळ्या वाजवतात. अभिमान वाटला पाहिजे. आता ऐका बरं, लोक बरं आता हे जो टाळकरी आता लोक माळ करायला तर लोक लय त्रास. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याने 100 चुका करू द्या, त्याला काय नाही. पण ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याने एक चूक केली, लाज वाटली पाहिजे. लाज गळ्यात माळ पोटात काढलं नाव ठेवतात. आता मी कुठे कीर्तन चालवलं, काय काय लोक म्हणतात काय महाराज आज कुठं आहे खेळ? खेळ काय कोण कीर्तनचं काय केलं का? काल कुठं होती? काल 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 कुठं होती? काल 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 वड्याला होतो, काशीला चालू येतो माझ्या माग तंबाखूचा स्टॉल. कीर्तन करा समोर टाळी देतात तंबाखू खाताना. मला अजून कळलं नव्हतं माणूस तंबाखू खात असताना माणूस टाळी का देतो. नंतर माझ्या लक्षात आलं, माणूस म्हणतो कोणाला पण सोडीन पण तुला सोडणार नाही, वचन देतो वचन देतो वचन देतो. काय करतो सांग? एका तंबाखू माणसानं प्रतिज्ञा खात खात प्रतिज्ञा केली, काय भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा नसून तर सासरवाडी माझा देश आहे. सासू सासरे सखे सोयरे माझे बांधव आहे आणि बायकोवर माझे प्रेम आहे. सासू सासऱ्यांच्या घरातील विविधतेने नटलेल्या वस्तूवर माझा डोळा आहे. माझी सासून सासरे कधी एकदा काशीला जातील, तिथे नदीमध्ये बुडून मरतील याची मी वाट पाहत आहे. सासू सासऱ्यांचा घर यावे म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. जय हिंद, जय सासरवाडी. असू द्या. ऐका, मला म्हणायचंय आपल्या माणसाला मोठे करायला शिका. आपल्या सप्त्याचं वर्ष किती आहे? 16. ह्या सप्त्याचा 100वा सुद्धा व्हावा एवढीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. बस नियोजन करा. ज्यांच्यामुळे तुमच्या गावामध्ये प्रथमच कीर्तन करण्याची संधी मिळाली असे आमचे समाधान दादा असतील त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर सुंदर नियोजन केलं आमचे जगताप महाराज असतील त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. सुंदर आमचे गायनाचार्य म्हणजे असे गायक आणि वादक जर असले ना तर मी पहाटेच्या 5 वाजेपर्यंत मी कीर्तन करेन. लक्षात आलं तुम्हाला बोलणं, पण ते आता काय मी काय करणार नाही. लक्षात सुंदर महाराजांचा आवाज एकदा अजून एकदा सर्वांनी जोर आमच्या गायक मंडळीसाठी पकवाज वादकांसाठी वाजवा. असं आवाज सुद्धा असा असला पाहिजे. सुंदर महाराजांचा आवाज आहे. नाहीतर काय काय ठिकाणी आम्ही कीर्तनाला गेलो आणि तिथल्या चाली म्हणलं कशी चाली म्हणतात, संसार दुःख मुळे तू म्हणू नको पण रडू नको बाबा, चालीचा अपमान तेवढा करू नको. काय करता अभिमान वाटला पाहिजे. सुंदर महाराजांचा आवाज आहे, वाजवणं तसं पण आहे. आणि त्याचबरोबर जे युट्यूब अर्थात आजचं कीर्तन करण्यासाठी शूटिंग करण्यासाठी जे आलेले आहेत ओम साई चॅनल, आणि मला वाटतं शूटिंग करतात दादांचं नाव काय भैया?
रोहित दादा असतील रोहित दादांना मनापासून मी धन्यवाद देतो. आता हे कीर्तन जे आहे हे कीर्तन आता समजा आता म्हणजे कार्यक्रम आता संपला तर तुम्हाला काही दिवसानंतर हे कीर्तन युट्यूबला बघायला मिळणार. एक काम करायचं, माझं नाव टाका, संस्कार खंडागळेचं नाव सर्च करा, कीर्तन टाका, तुम्हाला माझं कीर्तन बघायला मिळेल आणि दादांचं चॅनल दिसेल. आणि सर्वांनी दादांचं चॅनलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे घंटीचं बटन दाबायला अजिबात विसरू नका. जेणेकरून नवनवीन प्रकारचे पहिल्यांदा दाबलं नंतर घंटीचं बटन दाबलं एखादा शब्द चुकीचा केला तर तुमचा मुलगा समजून मला माफ करा. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. ज्यांनी मला कीर्तन शिकवलं, माझे वडील हरिभक्तपरायण विजयकुमार महाराज खंडागळे, माझ्या वडिलांनी मला कीर्तन शिकवलं, माझे वडील रामकथा करतात, घरच्या घरी कीर्तन शिकलो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतोय. या महिन्यात नुसते 43 या महिन्यात नुसते कार्यक्रम, दररोज 1-2 कीर्तनाचे कार्यक्रम असतात. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं एक जिल्हा राहिला नाही की त्या जिल्ह्यामध्ये माझं कीर्तन झालं नाही. म्हणजे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे. हो का, जिल्हा कोणता येतोय? पुणे जिल्हा. पुणे येतोय का? असू द्या, तुमचा ना आपला जिल्हा थोडक्यात गेला म्हणा, असू द्या, पण काय अडचण नाही. एखादा शब्द चुकीचा गेला तर तुमचा मुलगा समजून मला माफ करा. ऐका, ज्याला एक मुलगा असेल त्यांनी दुसरा समजा, ज्यांना 2 असतील त्यांनी तिसरा मुलगा समजून मला माफ करा, ज्यांना 3 असतील त्यांनी चौथा समजा, 4 असतील 5वा समजा, 5 असतील 6वा समजून मला माफ करा, 6 असतील 7वा समजा, 7 असतील 8वा समजा, 8 असतील 9वा समजा, 9 असतील 10वा समजा, 10 असतील 11वा समजा, बरं एखाद्याला 11 पण असतील त्यांनी 12वा समजा, ज्याला 12 असतील त्यांनी 13वा समजा. नाही 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 नाही, ज्याला काहीच नसतील तर आजपासून त्यांनी मला स्वतःचा मुलगा समजा, काही सुद्धा अडचण नाही, लक्षात ठेवा, असं म्हणलो मी. आणि ज्याला काहीच नसतील तर त्यांनी मला स्वतःचा मुलगा समजा आणि सगळी प्रॉपर्टी तुम्ही माझ्या नावावर करा, काय अडचण नाही, मी घेतो. त्याचं काय नाही. झाले माझं कीर्तन, इंस्टाग्रामला सुद्धा माझ्या कीर्तनात नाव टाका. आणि झाले माझं कीर्तन आता संपलंय. पण जाता जाता मी एकच वाक्य बोलतो आणि कीर्तन थांबवतो. बोलू का? शेवटचं वाक्य बोलू का? सांगा. शेवटचं वाक्य बोलतो कीर्तन थांबवतो. आता संपलंय माझं कीर्तन, पण आता एकच वाक्य बोलतो कीर्तन थांबवतो. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. जमलं नाही ना एवढं? नाही एवढं म्हणावं असं नाही ना जमलं. आता बघा, अध्यक्ष महोदय, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. जमलंय. आता त्याच्या पुढचं बघा, या 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 बसा, आमच्या शेजारी बसा, कीर्तन ऐका. गायक वाद टाळकरी मिळेल सरांना धन्यवाद देतो. सप्त्याची भरभर त्यावेळी पांडुरंगाची प्रार्थना झाली. कीर्तन ज्ञानोबा तुकोबारी सद्गुरू संत प्रभू महाराज सीताराम भवन बाबा माय बाबा पांडुरंगाची चरणी झाली. ज्ञानोबा पांडुरंगाची चरणी झाली. कीर्तन सभा समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण वेळ देतो. एकदा सर्वांनी प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, 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 जय जय